कुणी कुणाला थोडे सुद्धा वाचत नाही, कुणी कुणाचे डोळे सुद्धा चाळत बसतो असं सांगणारा एक कवी अपूर्व राजपूत. सगळ्यांनाच नाव माहीत असणार आहे सध्या महाराष्ट्रातला एक फेमस चेहरा, नामांकित चेहरा, ज्याच्या गझलेवर, ज्याच्या कवितेवर महाराष्ट्र प्रेम करायला लागला. सोशल मीडियावर जो कॉन्टेंट आहे माझा तो 30-40% असेल, 60% हा पुस्तकात आहे की ज्या कविता कुणीच ऐकलेल्या नाही कधीच, त्या पुस्तकात आहे. कवितेच्या कार्यक्रमाला 1,000 लोक येत होते. हो. बालगंधर्व घडवलेला माणूस हा, म्हणजे पुस्तक प्रकाशन जे होतं ह्याचा कारण पूर्ण बालगंधर्व हाऊसफुल होता. तो जो कार्यक्रम होता ना, त्यात जास्त कवी सामाजिक कविता लिहिणार, सगळे सामाजिक. आणि सर त्या प्रस्तावनेला उभे राहिले आणि सर त्या प्रास्ताविकेत म्हटले की मला ना हे अशी कविता म्हणजे ना असं रिबेलियस, विद्रोह वगैरे असं काहीतरी पाहिजे आहे. मला गुळचट कवींचा फार राग येतो, प्रेमावर बिमावर लिहिणार. प्रेमावर तर मी ज्या मंचावरती आलो तेव्हा मी म्हटलं की सर तुम्ही ज्या गुळचट कवींबद्दल बोलले त्यातलाच मी तुम्हाला आता सांगतो, अपूर्व हा अजातशत्रू आणि अपूर्वला प्रत्येक प्रतिभावान माणसाचं कौतुक वाटतं. मी म्हणलं यार कवितेचे पुस्तक 6 दिवसात कुठं संपत असते का? मला विश्वास नाही बसला. मग ती आपली प्रियंका सरवर आहे, मी तिला म्हणलं 6 दिवसात? तुम्ही हो सर संपलंय. मी म्हणलं एवढं प्रेम, म्हणजे मी कविता ऐकत नव्हतो, हे भयंकर प्रेम आहे. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी शरद तांदळे. आज आपण न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या युट्यूब चॅनलवर एका अशा कवीला भेटणार आहोत की ज्याने माझ्या मनावर फार भुरळ घातलेली बऱ्याचदा. म्हणजे त्याचं एक वाक्य आहे, त्याची एक गझल आहे, त्यातलं एक मी कधी कुणाची गझल वाचत नाही पण आज वाचणार आहे. कुणी कुणाला थोडे सुद्धा वाचत नाही, कुणी कुणाचे डोळे सुद्धा चाळत बसतो असं सांगणारा एक कवी अपूर्व राजपूत. सगळ्यांनाच नाव माहीत असणार आहे सध्या महाराष्ट्रातला एक फेमस चेहरा, नामांकित चेहरा, ज्याच्या गझलेवर, ज्याच्या कवितेवर महाराष्ट्र प्रेम करायला लागला. महाराष्ट्रातली तरुण पिढी ज्याने भुरळ पाडली, ज्याने, असे अपूर्व राजपूत आज आपल्यासोबत आहेत. तर अपूर्व, तुझं खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा तुला. म्हणजे अपूर्व, मला तुझं कौतुक वाटतं आणि मला एकदम भारी वाटतं तुला पाहिलं की, तुला ऐकलं की. तर आज आपण त्याच्यासोबत गप्पा मारणार. तर अपूर्व, न्यू इराच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल पहिलं तर धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच दरवेळेसच असं कौतुक ऐकायला चांगलंच वाटतं नेहमीच. मला वाटलं अजून थोडं बोलणार आहे का 2 मिनिटं. तुझं कौतुक तर आहेच आणि आता ते माझेच काय, आता सगळा महाराष्ट्र कौतुक करतो. तर आज अपूर्वला आपण त्याचा सध्या महाराष्ट्रात गाजलेला म्हणलं तर लोक 200 कॉप्या विकल्या तरी गाजलेला म्हणतात. 4,000च्या वर कॉप्या गेल्या 5-6 महिन्यात विकलेला. तुझ्या पुढे तर काहीच नाही हा अपूर्वाचा कविता संग्रह. आज आपण त्याच्यानिमित्त त्याचं कविता संग्रहाबद्दलचं यश, व्हिजन आणि नेमकं अपूर्व राजपूत कोण आहे आपण सगळं ऐकणार आहेत. तर अपूर्व, तुझ्या पुढे तर काहीच नाही. मला हे सगळ्यात पहिलं विचारायचं की तू कवी कधी झाला? म्हणजे सर तुला असं कधी वाटलं की यार मी कवी आहे? कधी झाला? नाही, खूप नंतर वाटलं. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही कवींना जर हा प्रश्न विचारला तर बरेच जण म्हणतात की शाळेपासून लिहित होतो वगैरे. मी दुसरीला पहिली कविता लिहिली, पहिली कविता वगैरे. माझ्या बाबतीत असं नाही झालं. सगळ्यात आधी मला असं वाटतं की वक्तृत्व स्पर्धांची आवड खूप लागली. म्हणजे तू आधी वक्ता आहे? मी आधी वक्ता होतो. वक्तृत्व स्पर्धांची आवड लागल्यामुळे वक्तृत्वातनं आपण कोटेशन्स वापरायचो, कविता भाषणाच्या आधी, भाषणाच्या नंतर कुठंतरी रेफरन्स म्हणून. आणि त्या निमित्ताने पहिल्यांदा कवितेची तशी ओळख झाली की आपल्याला भाषणात वापरता येतील म्हणून. मग भट साहेब वाचत गेलो, बऱ्याच गोष्टी वाचल्या, बरेच कवी वाचले. आणि माझा कवितेमध्ये प्रवेश हा पण जरा ॲक्सिडेंटल आहे. म्हणजे आपलं मराठवाडा विद्यापीठाचं युथ फेस्टिवल असायचं त्यावेळेस, म्हणजे आताही होतं, खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि मी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. कुठला? SB, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, स्टुडंट आहे. मग नाही, मी चांगल्या महाविद्यालयात होतो. आणि त्यावेळेस कसं होतं, विज्ञान महाविद्यालयातले विद्यार्थी युथ फेस्टिवलला वगैरे भाग नव्हते घेत, कारण त्यांना वाटायचं की इथं कुठं कलाकार, आर्ट्सचं काम, हे आर्ट्सचं काम आहे. आणि असं आमच्या महाविद्यालयाची पण मानसिकता होती. मग आम्ही ठरवलं की आपण पूर्ण आहे यावर्षी भाग घेऊ. मग आमचे 7-8 कलाकार होते. मग आम्ही कसं वाटून घेतलेलं की गायन आहे ना, मग सगळं गायन एक जण बघणार, समूह गायन, शास्त्रीय गायन, सगळं. तसं माझ्याकडे मी वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा करतच होतो. त्याच्यामुळे माझ्याकडे ते योगायोगाने आलं की वाङ्मय विभाग पण, म्हणजे कविता पण तूच करता. आणि तोपर्यंत एक आवड लागलेली. आणि तेव्हा ठरलं की आपण सामाजिक कवितेवर ती बक्षीस मिळवायचं
तर सामाजिक पाहिजे असा एक अंदाज होता. त्यामुळे आयुष्यातली पहिली सामाजिक कविता मी त्यावेळेस लिहिली आणि असा कवी झालो. आणि मला आनंद होतो की पहिल्याच कवितेला तिथं पुरस्कार मिळाला युथ फेस्टिवलला आता सध्या चालू. म्हणजे तो संभाजीनगरला आता छत्रपती संभाजीनगरला एसबी महाविद्यालय संभाजीनगर मधलं हे मराठवाड्यातलं टॉप महाविद्यालय आणि तिथले विद्यार्थी म्हणजे हे फार हुशार असतात, त्यांच्यात प्रगल्भता असते आणि परत एकदा ते प्रूव्ह झालं याच्यामुळं. तर एसबी कॉलेज मग तू काय प्रॉपर संभाजीनगर प्रॉपर कुठलं? प्रॉपर माझं गाव संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा लेणीच्या पायथ्याशी गाव आहे, सोयगाव तालुक्यामध्ये जरंडी. नादो मानोरांच्याच पंचकृषीतला आहे मी, त्याच मातीतला. तिथं माझा जन्म झाला. माझं शालेय शिक्षण पण बऱ्यापैकी तिथं झालंय 5वी पर्यंत. आणि त्या मातीनीच खरं तर कविता दिली, कारण नाधो तिथलेत आणि एक वारकरी संप्रदायाची पण ती परंपरा आहे पूर्ण गावामध्ये. म्हणजे आमच्या गावात मला असं वाटतं की अशी सगळीच गावं अशीच महाराष्ट्रातली तरी किमान, की सकाळी 5 वाजता भोंग्यावरती भजनं कीर्तन लागतात. म्हणजे आज जर मी वळून बघतो ना तर मला असं वाटतं की ते बीज तिथं रोवल्या गेलं. कारण आमचं मंदिर जे आहे ना, गावाचं आमचं जे प्रधान मंदिर आहे बालाजी मंदिर, त्याच्याच शेजारच्या गल्लीत मी राहतो. तर आम्ही सकाळी उठतो तर ते कानावर कीर्तन आणि अभंग हे ऐकून उठतो. आणि मग घरात आता घरात कोणी वडील कवी, आई कवी, काका कवी, मामा कवी, असं घरातलं कोण कवी होतं? नाही, कवी नव्हतं, पण माझ्या आजोबांना प्रचंड वाचनाची आवड आहे, आज पण आहे. वाचतात आज पण वाचतात. हे वाचलं त्यांनी? माझं पण वाचलं. काय म्हणले? नाही, त्यांना खूप आनंद झाला. आणि त्या पिढीत एक होतं ना की पुस्तकाला म्हणजे भारी कवी, पुस्तकाला म्हणजे भारी कवी. तर आतापर्यंत त्यांना वाटत नव्हतं की कवी आहे म्हणून, पण पुस्तक आलं याचं तर त्यांना वाटलं की नाही आता काहीतरी कवी. आणि मला असं त्यांची आज पण त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा खूप डिसिप्लिन आहे. म्हणजे त्यांचा थोडा जरी आला ना 1% जरी माझ्यात, तर मी खूप यशस्वी होईल असं मला वाटतं. आज पण ते सकाळी 3:30-4ला उठतात आणि वाचतात. 2 तास आधी सकाळी वाचतात. डायरी पण लिहितात आदल्या दिवशीची रोज. तर मला वाटतं लेखनाची आणि वाचनाची जी आवड आहे ते जीन्स मध्ये तिथून आलाय. कारण मी त्यांच्या डायऱ्या पण चोरून वाचलेल्या आहे. म्हणजे आता कोविडमध्ये जेव्हा घरी होतो आपण सगळेच, ते लिहायचे मला माहिती होतं वगैरे, पण आपलं ना असं एवढं लक्ष नसतं. आपण जेव्हा क्षेत्रात येतो तेव्हा आपण आपली मुळं शोधत जातो. एरवी आपल्याला काही फरक लक्षात म्हणजे नादो मानोर सर वगैरे, पण मला असं इथं आल्यावर कळलं की किती मोठ्या कवी आहे. तेव्हा नव्हतं वाटत काही, नाव ऐकलं हा ठीक आहे बाबा कवी आहे. पण आता जेव्हा बघतो ना क्षेत्रात आल्यावर, तेव्हा मला ते मूळ शोधत जातो ना आपण. तर कोविडमध्ये ना मी असंच त्यांच्या डायऱ्या काढल्या. सर तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या जन्माच्या आधीपासूनच्या डायऱ्या आज पण संकलित आहे माझ्या आजोबांच्या. डेलीच्या म्हणजे नंतर ते डेली नव्हते लिहत, पण असं विशेष घडलं काही तर लिहायचे. म्हणजे आता पण तसंच आहे, कारण आज वय झालं ना तर जन्म पण लिहिला असेल. सगळं माझ्या जन्मापासूनच्या आजपर्यंतच्या डायऱ्या पण मी काढून ठेवल्यात. म्हणजे अगदी ते अगदी ते शाळेत होते तेव्हा त्यांच्या म्हणजे त्या डायऱ्या जे काही मामाकडे शिकायला होते वगैरे त्या नाही आहेत, पण खूप डायऱ्या आहेत त्यांच्या. तर आता कसं जसं म्हातारपण येत जातं तसं दिवस मोनोटोनच होत जातात, तेच उठणं, आराम करणं, खाणं. तर त्यामुळे ते लिहित नाही. पण आता कोविडमध्ये समजा आम्ही गेलो, कोणी पाहुणे आले, काही असं विशेष घडलं त्या दिवशीचं लिहितात ते. आणि त्यांनी एक डायरीमध्ये पान लिहिलेलं. मी कोविडमध्ये गेलेलो तेव्हा बघा, आपण ऑनलाईन जायचो ते याच्यावर लाईव्ह आवाज येतोय का? तर ते लाईव्हला मी खूप कार्यक्रम करायचो आणि त्यांना ते प्रचंड आवडायचं. तर त्यांनी त्याची नोंद करून ठेवली होती की अपूर्व आला आणि त्याचे खूप अनुयायी आता वाढलेले आहेत. म्हणजे फॉलोअर्सला अनुयायी वाढलेले आहेत आणि त्याचे सगळे कवी मित्र, गायक असे खूप गोतावळा आहे त्याच्या बाजूला. मी त्याच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बघत आहे वगैरे. लहानपणापासूनच त्याला तीव्र स्मरणशक्तीचा ईश्वरी देण वगैरे असं लिहिलेलं होतं त्याच्यात. काय वाटलं? तो फोटो पण काढलाय. काय बघून काय वाटलं? मला म्हणजे खूपच भारी वाटलं, कारण एरवी ते कौतुक तोंडावर करत नाही ना, पण त्या डायरीत जे आतून येतं ते लिहिलं. मला फारच भारी वाटलेलं तेव्हा. आणि मला वाटलं की यांना पण वाटतंय कुठंतरी, कारण तोपर्यंत पण ते म्हणायचे नोकरी कर. पण मला वाटतं यांचा आजोबांशी तुझी अटॅचमेंट आहे खूप आहे, अजून पण आहे. आणि असा कुठलाच विषय नाही जो मी त्यांच्यासोबत डिस्कस नाही करू शकत. साहित्यातला असू द्या, राजकारणातला असू द्या, इतिहासातला, भूगोलातला. म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण, न्यू इंग्लिश स्कूलला शिकलेले पुण्यात. फर्ग्युसन महाविद्यालयात 11वी सायन्सला
नापास झालेले गणित आणि फिजिक्स मध्ये. मग त्यांनी आर्ट्स म्हणजे 50 वर्षापूर्वी त्याला फर्ग्युसन माहित होतं. हो सोयगाव सारख्या ठिकाण तिथून. कारण माझ्या आजोबांचे मोठे जे भाऊ होते ते खूप उच्च शिक्षित होते. त्यांचं लग्न झालं होतं तर ते भावाकडे राहायचे. तुझे आजोबा म्हणले ते खरं आहे, तुझी स्मरणशक्ती लय दांडगी, ते मी पण आणू. मला एक सांग, तुला एवढ्या कवी आहेत, म्हणजे नॉर्मल कवींचं मी पाहिलंय, म्हणजे एवढंच कशाला मी वैभवचं पण पाहिलं. त्याला म्हणलं ती कविता आठवते मला लक्षात नाही, मी वाचून सांग. तुला त्याची पाठ, तुला आबीची पाठ, तुला भटांच्या सगळ्या कविता पाठ, एवढं सगळं पाठांतर एक पाठी झालं कसं. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मला अपूर्व, मी गेल्या 4-5 वर्षापासून बघतो, अपूर्व ना स्वतःच्या तर सोडा, त्याला इतक्या लोकांच्या इतक्या गझल आणि कविता पाठ आहेत. म्हणजे असं वाटतं कधी कधी हे पाठांतर, पण पाठांतर नाही वाटत, तो अचानक बाहेर काढतो. हे सगळं आलं कुठून, तू वाचलंच बरं. सगळ्यात महत्वाचं की नवीन कवी नवीन लेखक वाचत नाही ना. समज मी लेखक, मला दुसरा लेखक असा एकदम छपडी वाटतं, मी त्याचं पुस्तकच वाचत नाही. तू असं कसं काय सगळ्या कवींचं वाचतोस, मी काय म्हणणार नाही. 2-3 गोष्टी, जसं वाचनाची आवड आजोबांमुळे, तर मला असं वाटतं ना की वाचनामुळे तुमच्यात, म्हणजे असं माझे आजोबा सांगायचे मला, आणि खूप जण असं सांगतात, आजोबा म्हणायचे की एखादा लेखक जेव्हा लिहितो एखादं पुस्तक, तुम्ही पण रावण लिहिलंय समजा, कोणी वैभवदादांनी लिहिलं, जगातल्या कुठल्याही कवीने लेखकाने पुस्तक लिहिलं, म्हणजे तो त्याच्या आयुष्यातले किमान 5, 10, 20, 50 वर्षाचं जे काही संचित आहे ना ते सगळं टाकत असतो त्याच्यात. आणि ते सगळं तुम्हाला आयतं देतोय तो, तुम्हाला त्याच्या एवढं जगायची गरज नाही. म्हणजे वैभवदादा जर काय जगलाय ते जर मला समजून घ्यायचं त्याच्या कविता मला कळतं. आणि जसं आता बरेच आत्मचरित्र, तुम्ही रावणवर लिहिलं, मी एवढे संदर्भ नाही, तुम्ही किती मेहनत केली जे माहीत. एखादी गोष्ट जर आयतं कोणी देत आहे आपल्याला अनुभवाच्या माध्यमातून, तर मला वाटतं त्याच्यात सारखी सोपी गोष्ट नाही पहिली. अरे ते आहे रे. मला एक सांगतो, एवढं वाचतोस मग तुला जलसी फील होत नाही का? होत नाही. होते, पॉझिटिव्हली होते. कसे होते सांगतो तुम्हाला. बऱ्याचदा तर वैभव, मी तुम्हाला आता सांगतो, अपूर्व हा अजात शत्रू आणि अपूर्वला प्रत्येक प्रतिभावान माणसाचं कौतुक वाटतं. तर ह्या गझल का आणि तुला का नाही जलसी? जलसी वाटते सर, मला खूप वाटते, पण ती अशी वाटते की याच्यासारखं मला का नाही लिहिता येत. म्हणजे आता वैभव दादाची एखादी गझल कुणाची, असा एखादा शेर ऐकला ना असं वाटतं अरे यार मी लिहिलेला पाहिजे, हे मला का नाही सुचलं. पण तू तसं जाणवत नाही, तू त्या गझलला घेऊन त्यालाच मोठं करतो. नाही सर, शेवटी काय आहे की ज्याचा त्याचा जो विचार आहे, खयाल आहे, तो ज्याचा त्याचा आहे. मला जे माझं सुचणार आहे ते मला, प्रत्येक जण आपलं यश, प्रत्येक जण आपली लोकप्रियताना प्रत्येक जण संचित घेऊन येत असतो. मला जे काही मिळणार आहे ते माझ्या पद्धतीने मिळणार आहे. या लोकांना वाचण्याचा काय फायदा होतो माहिती आहे का? एक तर कसं लिहावं किंवा कसं लिहू नये असंही कळतं. दुसरं म्हणजे की भटसाहेब म्हणायचे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. म्हणजे या जगात जेणे कोणी काही काही लिहून ठेवलंय ना, असं कुणाचंच स्वतःचं तसं नाही आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचा रंग घेतला आहे आणि तोच तुम्हाला वेगळं बनवत असतो. म्हणजे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तर एवढे 100 लोक वाचल्यानंतर तुम्हाला ट्रिक्स काही कळतात की यांनी कशा पद्धतीने काही प्रतिमा वापरल्यात, प्रतीकं वापरलेत, यांनी एखाद्या दृष्टिकोन कसा बदलतो. म्हणजे आता मी बरेच शेर वाचलेत तसे, की आता आपण म्हणतो की सीतेने अग्निपरीक्षा दिली, बरोबर, आणि सीतेचं चारित्र्य त्याच्याने उजळलं. नितीन देशमुख सरांचा एक शेर आहे, विदर्भातले कवी, ते लिहितात की जेव्हा दिली सीतेने अग्नितली परीक्षा, तेव्हा खरे उजळले चारित्र्य रावणाचे. बापरे. म्हणजे हा दृष्टिकोनच बदललाय ना पूर्ण. किंवा विश्वास पाटील आमचे गझलकार आहेत कोल्हापूरचे, ते लिहितात की लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, गाथेतही तुक्याच्या आहे असेच काही. त्यामुळे मला असं वाटतं की समकालीन आपल्या आधी काय किती वाचलीस तू गझल आणि कविता? किती वाचली? सगळे नवीन जुने सगळे सर, उर्दू मराठी सगळे म्हणजे किती? किती सांगता नाही ना सर, तरी 200+ 300+ सगळे. तुम्ही कुठल्या गझलकाराचं कवीचं नाव घ्या, मला त्याच्या 1-2 गोष्टी माहिती. याची प्रतिभा घ्या, कुठलाही सांगा म्हणजे तू किती वाचले. म्हणजे कवितेचे पुस्तक तू घेतले, संग्रह विकत घेतले. आता याच्यात तू घेतलेस म्हणून तुझी सगळ्यात जास्त विकल्याच आहे असं मला वाटतं. अजून सर सांगतो गंमत, का घ्यावं लागले हे पण सांगतो. ज्यावेळेस मी वक्तृत्व स्पर्धांना सुरुवात केली ना, त्यावेळेस 13-14 साली इंटरनेटवर एवढं मराठी मटेरियल अवेलेबल नव्हतं. इंटरनेट पण म्हणजे मोबाईल पण आता नवीनच आले होते तेव्हा.
तर त्यावेळेस जर तुम्हाला काही रेफरन्स पाहिजे कुठले, तर डायरेक्ट त्या कवीचं लेखकाचं पुस्तकच घ्यावं लागायचं. म्हणजे जसं आता वक्तृत्व स्पर्धेला यशवंतराव चव्हाण साहेबांवरती जर एखादी विषय आलाय स्पर्धेला, तर तो नेटवर युट्यूबवर असा नव्हता मिळत त्यावेळेस. मग काय, यशवंतराव साहेबांचं पुस्तक घेऊन या. आपल्याला कुसुमाग्रजांच्या काही ओळी पाहिजेत, भट साहेबांच्या काही, पुस्तक घ्या, त्याच्यातून काढा. तेव्हा डायरी लिहायचो आपण, मग जे आवडले ते डायरीत लिहून ठेवायचे. असं पण ते पाठांतराने ती सवय लागली. मग ते आज तयार याच्यावर तुम्हाला एक विचारायचं, तो आता एवढा पॉप्युलर कवी आहे, हा महाराष्ट्रातला सगळ्यात ताकदवर हा आहे, परफॉर्मर आहे सध्या मराठीतला. मला एक विचार, मग न वाचता चांगला कवी, चांगला लेखक होऊ शकतो? होऊ शकतो सर. न वाचता पण? हो, न वाचता पण होऊ शकतो. कसा? कारण वाचणे न वाचणे हा हेच नाही, अनुभव आहे. शेवटी कविता काय अनुभव आहे. मग तुम्ही वाचनातून घ्या, ऐकून घ्या, स्वतः जगून घ्या, अनुभव कसाही घ्या, तुम्हाला आलं पाहिजे. जसं आता बहिणाबाईंचं उदाहरण आहे, त्यांनी काय वाचन नव्हतं केलेलं, पण जी जगण्यातला जो अनुभव आहे तितका विदारक अनुभव आहे. रोजच्या जगण्यातलं जे काही वाटतंय ते कवितेत मांडलंय, दिसलंय. तसं अनेक कवी आहेत महाराष्ट्रातले जे मला वाटतं सामाजिक लिहितात वगैरे, ते त्या याच्यातून गेलेले म्हणून ते इतके मोठे आहेत. म्हणजे ढसाळ साहेबांसारखं मी नाही लिहू शकत, मी त्यांचं वाचून ऐकून लिहू शकतो, पण ते अनुभव नाही घेऊ शकत, तो अनुभव नाही घेऊ शकत. आणि जे अनुभवाने येतं, जसं प्रेम पण आहे. समजा मी प्रेम कविता लिहितो, तर तुकाराम महाराज पण म्हणतात की प्रेम न दाविता, न बोलिता, न देखिता, प्रेम अनुभवे चित्ता चित्ती जाण. ते सांगता बोलता नाही काय, आपल्याला जो काय अनुभव येतोय त्याच्यातून आपली कविता जन्माला येते. हे मला खूप नंतर पण कळालं खरं तर. आधी आपण हे बघा, एक कवी आहे, गीतकार आहे, एक लेखक आहे, तो कोणाच्याही बुटांमध्ये जाऊन लिहू शकतो, पण त्याचं जे खरं लिखाण आहे ना, त्याची जी ओरिजिनॅलिटी आहे, त्याची जी काय म्हणतात, त्याची जी प्रतिभा आहे ती तिथं दिसून येते. मला एक सांगा, 10वी 11वी 12वी तू SB ला होता. हो. मग पुण्यात कसं काय आला आणि का आला? पुण्यात मी आलो सर, कधी आला? मी 2018 साली पुण्यामध्ये आलो. 2018 UPSCचा अभ्यास करायला. म्हणजे मला त्यावेळेस जसं सगळ्यांनाच वाटायचं, मला सगळेच जण आले, तसं मला व्हायचं होतं कलेक्टर, म्हणजे UPSC पास व्हायचं. आणि मग मी त्या स्पर्धा परीक्षांना खरं तर पुण्यात आलो, आणि मी सगळं सोडून आलेलो, वक्तृत्व, कविता, जे आपण आता सगळं सोडून, नंबर वगैरे बदलून. आणि त्या काळात ना, आधीच्या, मला थोडं कॉलेजमध्ये पण ग्लॅमर होतं, स्पर्धा करायचं. वक्तृत्व स्पर्धेत म्हणलं ते कॉलेजमध्ये ग्लॅमर असतं, ओळख होती, चांगला परिचय होता. ते सगळं सोडून मी पुण्यात फक्त अभ्यास आणि अभ्यास करायचा म्हणून UPSC करायला पुण्यात तेव्हा आलो 2018ला. मग ते मन मारून आला का, कोणी वडिलांनी पाठवलं का, स्वइच्छेने आला, कसा आला? नाही, कशामुळे आला? म्हणजे प्रेशर केलं? नाही, प्रेशरमुळे असं नाही, ती परिस्थितीच तशी होती. एक तर ग्लॅमर खूप आवडायचं लहानपणापासून, ते महाविद्यालयात पण मिळालं, पण आपल्याला वाटायचं की याच्याहून पाहिजे आपल्याला, भारी का. आणि मग खरं तर तसा तो अवघड रस्ता आहे, पण असं तेव्हा वाटायचं की हे सोपं आहे ना, अभ्यास करू, 1 वर्ष परीक्षा काढून ग्लॅमर, आपल्याला बोलता पण येतं, भाषण पण चांगलं करता येतं, त्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल आणि आपलं वाचन आहे असं वाटायचं तेव्हा. आणि मग ते सगळं सोडून म्हटलं आपण फक्त अभ्यासाकडे ट्राय करू 1-2 वर्ष. आणि मी तो केला आणि म्हटलं चला पुण्यात. आणि माझी आई सुद्धा महिला बालकल्याण विभागामध्ये, माझी नानी जी होती ती पण आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून रिटायर झाली. म्हणजे घरात जे ना एज्युकेशन, माझे आजोबा पण बँकेमध्ये याच्यात होते, अधिकारीच होते ते. तर असं थोडं एज्युकेशनचं वातावरण होतं आणि अधिकाऱ्यांशी जरा संबंध तो येतच होता, पॉवरचा अंदाज आला. आणि असं सगळं ना ते भुरळ पाडायला लागतं आपल्याला त्या वयात, कारण त्या वयात ना 2-3 गोष्टीच भुरळ पाडतात. एक तर तुम्ही गुंड व्हा, दादा कॉलेजमध्ये, किंवा मग तुम्ही राजकारणात विद्यार्थी चळवळीत जा, किंवा मग हे करा. तर मला हा सोपा मार्ग वाटलेला तेव्हा. मग पुण्यात आला, काय झालं? पुण्यात आलो, 2 वर्ष खूप अभ्यास केला, खूप म्हणजे इमानदारीत केला, खूप इमानदारीत केला. हो. आणि तरी नाही झालं. आणि पहिल्यांदा ते अपयश होतं आयुष्यात, की काही करतोय आपण आणि मिळालं नाही. म्हणजे लहानपणापासून अशा सामाजिक घरगुती वातावरणात वाढलेलो किंवा एकंदरीत वलयातच वाढलेलो आहे समजा. पण ते होतं ना असं की अशा लोकांना खूप हिट करत, तसं मला खूप हिट झालं. आणि ते आपण असं म्हणतो मन उडून जातं आपल्या एखाद्या गोष्टीतून, की नको, एखादी खूप करून बघितली आणि नाही झाली, तसं वाटतं की जाऊ द्या. घरच्यांना कन्व्हिन्स केलं होतं UPSC करतो,
ते खूपच नैसर्गिक होत गेलं सर. आता त्याच्या मागचा पण छोटा किस्सा आहे, तो इंटरेस्टिंग एक. तर क्लासेस लावायचे वगैरे असं काही नव्हतं किंवा मी UPSC करावं असं पण एवढं नव्हतं तोपर्यंत. स्पर्धा परीक्षा. माझा मामा आहे, माझी मामी, तर माझ्या मामाने मामीला क्लास लावून दिला संभाजीनगरला, की रिलाय तू पण कर अभ्यास वगैरे. माझी मामी क्लासला जायला लागली आणि तो क्लास सुरू असताना असं लक्षात आलं की माझ्या मामीला बाळ होणार आहे. तिला क्लास तर तू कंटिन्यू नाही करतात, एवढी फी भरलेली. तर मग मामीच्या जागी तू जा. मी जाऊन बसायचो सर. आणि मला खूप आवडायचं इतिहास, भूगोल. आणि तेव्हा असं वाटायचं की आपल्याला काय म्हणजे किती आपण ब्रह्मज्ञानी झालोय की आपल्या पोरांना माहित नाही. मी कॉलेजलाही शिकवायचो त्यांना की इतिहास माहिती आहे का तुम्हाला, 1857 हे ते, आधुनिक भारत, प्राचीन भारत, भूगोल. असं एक कमी ज्ञान असलं की असं वाटतं कितीच दाखवू कोणाला आणि काय दाखवू. तर तसं ते ओघाओघाने मग ते करतोच आहे. तर मग पुण्याला कर क्लास, मग UPSC कर, आता MPSC झालाय क्लास, आता UPSCचा क्लास कर, असं म्हणून आलो. आणि ते खूपच हिट केलं मला. तो एक जो आयुष्यातला जे पराभव होतो. घरच्यांचा काय झालं, तुझा पराभव तू कुणाला व्यक्त केला नसेल, आई वडिलांना तर व्यक्त केला असेल की अरे मी हारलो, मला काही जमत नाही. आता सगळ्यांना असं वाटलं की होऊनच जाईल याचं, असं पण होतं. पण काय नाही म्हणलं, घरच्यांना हे नव्हतं माहित की माझं मन उडून गेलंय त्याच्यातून 3ऱ्या-4थ्या वर्षी. मी घरी सांगितलं की मी अभ्यास करतोय, पण इकडे चालूच नव्हतं काय का. ते 2 वर्ष असेच गेले PUBG वगैरे खेळण्यात सर. बर, मग पुण्यात आला, मग जॉबचं काय किंवा भविष्याचं काय? काहीच नाही माहित सर. जॉब नाही, भविष्य काय, काहीच नाही माहित. काहीच नव्हतं माहित. ते 2 वर्ष जे आहे ना, खूप अशी डिप्रेशन मध्ये गेले असते. हा, म्हणजे कळतच नव्हतं कुठं जावं, पुढे जाऊ, मागे जाऊ. बरं, BSc केलेली मी, तिथून पण MSc ला नव्हतं घेतलं ऍडमिशन. 2-3 वर्षाचा गॅप पडला. 2 वर्षाचा गॅप पडला. जे काही होतं वक्तृत्वाचं हे संचित काय सगळं सोडलेलं, म्हणजे असं संपल्यासारखंच होतं, काहीच नाही. तेच एक तो रुटीन असतो, सकाळी उठायचं, लायब्ररीत जायचं, पोहे खायचे आपले, जायचं, दुपारी झोपायचं, जेवण करायचं, झोपायचं, दुपारी संध्याकाळी यायचं, फक्त ते रुटीन. पण अभ्यासात काहीच लक्ष नाही. मग जुन्या संचितापैकी वक्तृत्व आणि कवी, का कवी निवडलं तू, का वक्तृत्व निवडला? नाही, मी कविताच निवडली. त्याचं कारण पण का निवडलं? त्याचं कारण असं खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं पण कारण आहे की हे 2 वर्ष गेलेली सगळी अशी. आणि माझी एक महाविद्यालयाची जी ज्युनियर आहे मला, ती VIT कॉलेजला आलेली, इंजिनिअरिंगला नंबर लागलेला तिचा. तर ती म्हटली की आमच्याकडे अशी एक मैफिल आहे आणि मी तुझं नाव सुचवलंय, कारण ती पण वक्तृत्वात वगैरे होती, तर तिला मी माहित होतो. पण तिला असं हे नव्हतं माहित की करतो नाही करत, किंवा आमचा कॉन्टॅक्टच नाही ना काही कोणाशीच. तर तिला मग हा चांगला होता. आणि एक असतं ना की आपण बोलवलं याला, तिने मला बोलवलं तिथं त्या VIT कॉलेजला. त्या VIT कॉलेजला गेलो, मंचावरती चढलो एवढ्या वर्षांनी आणि सादरीकरणाला उभं राहिलो. इतकं आवडलं, इतक्या टाळ्यान ते, तर मी फारच भारावून गेलो. म्हणजे मला जे डिप्रेशन मग जे होतं ना की आपण काहीच करू नाही शकत, तर जे टाळ्या आणि हे, आणि त्या कॉलेजचे जे मुलं भेटले मला, त्यांनी ग्रुपला ऍड केलं त्यांच्या कवितेच्या. आणि असं मग माझं परत कमबॅक, तो दिवस कमबॅक झाला. आणि मग कमबॅक झाला म्हणजे तुझा इनर कमबॅक झाला की आतून फ्रेश. आणि मला अजून एक होत होतं की मी खूपच विचार केला, परत रिकामाच होतो, काय विचारच करायचा. रिकाम असल्यावर काय, खूप रिकाम्या वेळेत माणूस खूप आत्मपरीक्षण करतो. मी म्हटलं यार, लहानपणापासून आपण आपल्याला आता अधिकारी वगैरे व्हायचं ठीक आहे, पण याचं मूळ काय की का व्हायचंय. असं ना, आम्हाला क्लासेसमध्ये पण नेहमी सांगायचे की का व्हायचंय, कारण शोधलं पाहिजे, कारण. आणि प्रत्येकाचं ते डमी कारण असतं, देशसेवा हे ते. मला माझ्या मनाला माहित होतं की आपलं कारण जे आहे ना, हे ग्लॅमर आहे ना, ग्लॅमरकडे जायचं किंवा आपल्याला एक प्रतिष्ठा मिळेल. हे म्हटलं अरे हे तर याच्यातून पण मिळू शकतं की. तिथं मग ती पहिली ठिणगी पेटली की याच्यातून मिळू शकतं आपल्याला. UPSC किंवा FPSC करणाऱ्या मला सगळ्या पोरांना हे अपुरंच उदाहरण द्यायला आवडेल की बरेचसे जण 5 वर्ष 6 वर्ष UPSC करतात आणि नंतर एका डिप्रेशनमध्ये जातात, पण त्याला सापडतच नाही की यार आपलं ओरिजिन काय, जसं अपूर्वला सापडलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जरी त्या परीक्षेत तुला काय सांगा वाटतं याच्यातून UPSCच्या मुलांना, की काय सांगशील तू आता जे UPSC करतात डिप्रेशन मध्ये? मला असं वाटतं ना की ज्याला असं एक खूप भारी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, आर्ट ऑफ लेटिंग गो. आर्ट ऑफ लेटिंग गो, सोडून द्यायची कला. बऱ्याचदा आपण काय जे नसतं ना ते पण खूप धरून बसतो की सोडा आणि पुढे चला. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याकडून होत नाही आणि आपल्या मनाला माहिती आहे की
नाही होते आपल्याकडून किंवा आपलं मन नाही लागत आहे, आपण प्रेशरमुळे आपण करतोय बळच. आणि तर ते सोडता आलं पाहिजे आणि दुसरं काहीतरी ट्राय करून. माणसाचा जन्म एवढा म्हणजे इतके वर्ष आपण जगतो, त्यातले 2-3 वर्ष गेले काही फरक नसतो पडत. म्हणजे माझ्या आयुष्यातले 5 वर्ष मी त्याच्यात घातलेत, काय फरक पडला? रिकवर झालं, सगळं रिकवर होतं. का रिकवर झालं? तर तू तुझ्या मूळ प्रतिभेकडे आला. हो, बरेचसे पोरं असंच बळच प्रतिभा सोडून देतात, त्यामुळे. पण हे माझं एकट्याचं उदाहरण नाही सर, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी कितीक उदाहरणं आहेत की जे स्पर्धा परीक्षा नाही करता आली त्यांनी ते सोडलं, ते खूप चांगले व्यावसायिक झाले. म्हणजे तुमचं पण उदाहरण त्याच्यात आहे आणि तुमचंच नाही, माझ्या पण पिढीत मराठवाडा विदर्भात पण मी सांगतो, ज्या मुलांचं नाही झालं त्यांनी मेस सुरू केल्या, त्यांचं ते लय मोठा बिझनेस उभा राहिले. खूप लोक परत शिक्षणाकडे वळाले, प्रोफेसर झाले. नेट अभ्यासाची सवय असते. खूप लोक सोशल ऍक्टिव्हिस्ट झाले, खूप लोक पॉलिटिक्समध्ये गेले. असं मी फार हे नाही मोठा, फार मोठे शेकडो उदाहरणं आहेत असे ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं. शेकडो उदाहरणं सक्सेसफुल आहे, पण लाखो मुलं अजूनही तिथंच आहेत ना. हो, म्हणून त्यांच्यासाठी सांगतो की प्रतिभा. मला एक सांग, मग पहिली कविता सादर केली आणि मग कधी असं तुला वाटलं की यार आपण कवी होऊ शकतो आता, असं तो तुला ट्रिगर झाला ना, पॉझिटिव्ह ट्रिगर झाला. नंतर कधी जाणवलं असं की यार तुला? नाही, लॉकडाऊन मध्ये काय झालं, नंतर लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये काय झालं, वेळ खूप होता आणि मग हे जे म्हणतोय ना आपण लाईव्ह घ्यायचं, मग जुने मित्र आले सगळे, त्याच्यातले कनेक्ट झाले. त्यात मग मोठी नावं जी म्हणजे माझ्या वेळेस माझी जी समकालीन होती वक्तृत्व आणि कवितेतली, ती तोपर्यंत या क्षेत्रात मोठी नावं होती. जसं अनंत राऊत आहेत मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, अविनाश भारती आहे, निलेश चव्हाण आहे, डॉक्टर स्वप्नील चौधरी आहे. ही लोक त्या क्षेत्रात होती. विरा राठोड सर मला 11वी-12वीला एसबीला शिकवायला, एसबीला मराठी विज्ञान महाविद्यालयात मराठीचे शिक्षक होते आणि विरा राठोड सरांचंच योगदान आहे मला वक्तृत्वात टाकण्याचं. आपला एकदा विषय झाला, विराचं नाव घेतलं. आणि विरा सरांना त्यावेळेस त्याच्यानंतर मी 11वी-12वी झाल्या त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार. आणि तेव्हा खूप सरांचं नाव झालेलं आणि सरांचं प्रचंड पर्सनॅलिटी वगैरे होती. त्यांच्यामुळेच मला हे बाकी ओळखी झाले. नारायणपुरी सर असतील, वैभव देशमुख दादा असेल, अनेक ओळखी झाल्या. लॉकडाऊन मध्ये त्या लोकांशी कनेक्ट चांगला बॉन्ड. काही कामच नव्हते कोणाला, गप्पा मारायच्या कवितेवर, कविता ऐकवायच्या, ग्रुप कॉल करायचे. त्यांनी मी विचार केला की आपण जे लिहितोय सामाजिक, हे काही आपल्या अनुभूतीतून आलेलं नाहीये आणि प्रत्येक जण इतक्या वेगवेगळ्या फ्लेवरचा कवी आहे. कोणी गझल लिहितं, कोणी कविता लिहितं, कोणी वृत्तबद्ध कविता लिहितं, कोणी मुक्तछंद लिहितं, कोणी सामाजिक लिहितं, कोणी अभंग लिहितं, पारंपरिक, असा खूप जमावडा होता. मी म्हटलं आपण सगळं शिकून घेऊ. तू सगळं शिकलं, सगळं वाचलं, सगळं अनुभव. मी सगळ्यांना मग पकडायचं एक जण की वृत्तबद्ध कसं लिहिता, गझल म्हणजे काय हे समजून घ्यायचं. कारण शाळेत वगैरे व्याकरण असं काही बघितलं नव्हतं. हे समजून घ्यायला सुरुवात केली ती 2 वर्ष. मी लिहिलं काहीच नाही त्या 2 वर्ष, पण लॉकडाऊनच्या तेव्हा मी वाचलं खूप. असं कोणी नाव असं गप्पांमध्ये पण नाव आलं ना की अरे हा कवी वाचलाय का, मी लगेच पुस्तक मागवायचो, युट्यूबवर व्हिडिओ तरी पाहायचो, ऑनलाईन पुस्तक तरी ते बघायचो त्यांच्या कविता. असं मी खूप पण मेहनत आहे. खूप आहे सर. म्हणजे तुला एवढं जे नाव मिळालं की आता आपल्याला दिसतो अपूर्व राजपूत, अरे अपूर्व राजपूत सारखा आपलाही हॉल भराव अशी इच्छा दिसते, पण त्याच्या आधी एवढी मेहनत आहे. मग काय केलं? मग सगळं शिकलो मी आणि जसजसे शिकलो ना तसं आपण एक म्हणतो बघा, म्हणजे मी असं त्याला हे करतो की जसं तुम्ही ना जेव्हा बघा जुन्या काळामध्ये गुरुकुलमध्ये ना एक भातात बाण जमा करायचे, हे अस्त्र ते अस्त्र साधनेनी, ते तसंच होतं सर. मग साधने गझल शिकलो, मग वृत्तबद्ध कविता शिकलो, मग लावणीच लिहून पाहू, मग अभंगच लिहून पाहू, असं सगळं हळूहळू तयार केलं. आणि जसा लॉकडाऊन संपला तसं मग परत या क्षेत्रामध्ये कवी संमेलन असतील, आपण पण तेव्हाच भेटलेलो. आपण एक कवी संमेलनाचं मला आठवतं की मी सांगतो. एका कवी संमेलनात मी गेलो होतो आणि मला बळच बसवलं होतं तिथे आणि सगळे कवी अशा कविता म्हणत होते बरेचसे आणि मला त्या सगळ्या कविता ऐकायच्या होत्या. मला आलं जीवावर. मग मी म्हणलं यार आता कशा कविता ऐका, मी काहीतरी वाक्य वापरलं होतं. नाही मी सांगतो ते तो जो कार्यक्रम होता ना त्यात जास्त कवी सामाजिक कविता लिहिणार, सगळे सामाजिक. आणि सर त्या प्रस्तावनेला उभे राहिले आणि सर त्या प्रास्ताविकेत म्हटले की मला ना हे अशी कविता म्हणजे ना असं रिबेलियस, विद्रोह वगैरे असं काहीतरी पाहिजे. हे मला गुळचट कवींचा फार राग येतो, प्रेमावर लिहिणार. तर मी ज्या मंचावरती आलो तेव्हा मी म्हटलं की सर तुम्ही ज्या गुळचट कवींबद्दल बोलले त्यातलाच एक.
आणि मला आणि त्यावेळेस तरी ती कविता ऐकली ती नंतर नंतर तर त्यावेळेस सरांनी इतकी ती एन्जॉय केली. मला ती आजही आठवते. मी तुला काय म्हणणार, मला नंतर फार आवडते कारण ती मला डायरेक्ट कोरिलेट झाली. आणि ती कविता मी नंतर तो आयोजक सागर काकांची हो तुझ्या एवढ्या सगळ्या जमावड्यात नाही का, मला ते अपूर्ण लय आवडलाय. तोच कवी आहे मला असं वाटतं. म्हणजे सामाजिक कवितेत मला त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस आपली ओळखही नव्हती. हो. पण ती प्रतिभा अशी दिसत होती. म्हणजे त्यावेळेस बहुतेक तुझी प्रतिभा दिसायला सुरुवात माझं झाली. पहिलं कवी संमेलन होतं ते पुण्यातलं. पहिलं हो कवी संमेलन असं. कवी संमेलन मी कॉलेजेस वगैरे मध्ये जायचो. म्हणजे ओळख म्हणून नाही, त्यावेळेस तुझी प्रतिभा दिसली होती. मग त्यानंतर काय झालं, म्हणजे परत कवी संमेलन चालूच. कवी संमेलनातून मग हळूहळू नेटवर्क मध्ये आलो, कवी संमेलन सुरू झाली. मग अभ्यास हळूहळू मागे पडत चालला सगळा, म्हणजे बंदच. राहायचं, वाचायचं, लिहायचं. त्या काळात अभिमुंडेशी ओळख माझी झाली. आम्ही मित्र, तो पण नवीनच आलेला होता. अक्षय निर्वळ म्हणून मित्र आमचा स्टँडअप कॉमेडियन, तो आला. कपिल अग्रवाल म्हणून एक स्टँडअप कॉमेडियन, आम्ही एकत्र येऊन आम्ही कार्यक्रम पण सोबत केलाय. आम्ही अकोला गेलो होतो, पुण्यात केला तिकीटेड कार्यक्रम. तिकीट फिरलो जरा, ओपन माईकला जाणं हळूहळू, म्हणजे त्याची ओळख निर्माण करणं एक ओळख सुरू होतं. मी विचार केला की यार त्याच्यात 2 वर्ष गेली. परत मी विचार केला की आता याच्यातून पण काही होत नाही आपलं. म्हणजे ठीक आहे आपल्याला चांगलं वाटतंय मनाला, पण पैसे नाही, काय नाही. घरच्यांना वाटतंय युपीएससी करतोय, इकडं आपण कविता करतोय, फिरतोय नुसतं गप्पा याच्यावरच कलेच्या रिलेटेड. आणि आम्ही सगळे तसेच बरं. अभिमुंडे पण तेव्हा काही कमवत नव्हता त्याच्यातून, तो पण स्ट्रगल करत होता, एकदम स्ट्रगल. आणि आम्हाला काही ओळख पण फार नव्हती. अभिचं नुकतंच करणं व्हायरल झालेलं. आणि मला ना मागच्या 3-4 वर्षापासून असं नेहमी वाटायचं, कोणी व्हायरल झालं ना, अनंत राऊत झाले. पण जे व्हायरल झाले बऱ्याचशा, जर मी पाहिले काही नाही, जे व्हायरल झालेत किंवा जे जरा मॉडिफाय दिसायला लागले परफॉर्मन्स, त्या सगळ्याच्या मागं तूच आहेस. तू काय सगळ्याला ढकलतो काय? आहे मला माहिती आहे ना सर, आहे मला माहिती प्रतिभा आहे. म्हणजे जे कोणी नवीन कवीन लेखक असतील, जे कोणी हा पॉडकास्ट आहे, मी तुम्हाला सगळ्याला माझ्याकडून एक सल्ला देतो की लवकर अपूर्वची ओळख करून घ्या. नाही त्यासोबत मैत्री करा, कारण की कोणाबद्दलच नकारात्मक भावना नसणं आणि प्रत्येकाला लिफ्ट करणं, प्रत्येकाला चांगला सल्ला देणं हे काम अपूर्व करतो. त्यामुळे असा मित्र आपल्याला असणं गरजेचं आहे. आपण नाही म्हणत अनंत राऊतचा तो आला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तर हे मित्र गारव्यामध्ये वनव्यासारखा, वनव्यामध्ये गारव्यासारखा, हा मित्र म्हणून करून घ्या. नाही सर, पण म्हणजे जसं माझं दिसतं म्हणून आहे, पण मला पण खूप लोकांनी पुढे ढकललं म्हणून आलो. एकमेकांना मदत होतच असते ना. आता मला जेव्हा आनंद दादा वगैरे व्हायरल झालेले किंवा अविनाश दादा व्हायरल झालेला, तेव्हा मला वाटायचं आपला नंबर कधी येतो. आपला नंबर सोबतचा अभि पण झाला, तेव्हा पण मला वाटायचं पॉझिटिव्हली आपला नंबर कधी येतो. नंबर येईनात आपला. म्हणजे मेहनत हे ते सगळं चालू होतं. बरं त्या साहित्यिक सर्कलमध्ये, परफॉर्मिंगच्या सर्कलमध्ये नाव होतं. सगळे माझे मित्र होते, म्हणजे जरी व्हायरल झालेच, म्हणजे आज पण मित्रच ते 2012 पासून जे मित्र आहेत माझे, आज पण माझे तेच सांगतोय आम्ही. तशीच्या तशी जी मैत्री होती ती आज पण आहे. कोणी किती पण मोठा झालेला असू द्या, आनंददादा असेल, अभि असेल, अविनाश दादा असेल, स्वप्न, हे सगळे पोरं चांगलेच आहेत. आणि आमची ना म्हणजे ते आहे. आणि ही लोक ना, मी पाहिले माहिती आहे, तुम्ही सगळे एकमेकाच कौतुक कर. नाही म्हणजे आहे, पण ही लोक ना फार म्हणजे काही चुकत पण असल्यावर सांगणार, काही आपल्यावर संकट आलं तर ढाल बनून उभं राहणार, आपल्यासाठी अजून 2 पावलं. आणि आम्ही सगळे एकमेकांसाठी करतो, तो भाग नाही. नंबरच आहे ना सर. मग म्हटलं असं तर नाही चालणार. घरचे तर आता झालं ना, आता 3 अटेम्प्ट झाले, 4 झाले, कोविड चाललं गेलं. आणि मी विचार केला त्यावेळेस ना, सामाजिक म्हणजे अकॅडमिक्सचं थोडं वारं आलेलं की टॉपच्या युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स करायचं म्हणजे जॉब सिक्युअर होऊन जातो आपला. UPSCचा अभ्यास होता, अभ्यासात पण हुशारच होतो मी, पाठांतर वगैरे असल्यामुळे थोडं करून घ्यायचो मॅनेज. मग मी विचार केला की आपण काय करू, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी तिकडं आपल्या सामाजिक आवड आहे, तिथं आपण सामाजिक क्षेत्रामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे त्याच्यात मास्टर्स करू. मग मी डेव्हलपमेंटल स्टडीज मध्ये फॉर्म भरला, मग सिलेक्शन झालं ते स्कॉलरशिप वरती. आणि मी घरच्यांना आणि मी असा विचार केला की आपल्याला बफर पण मिळेल ना, काही 2 वर्षात तिकडं घरच्यांना टेन्शन नाही, माहिती आता शिकतोय, मग जॉबच आहे हातात. असं मी फॉर्म भरला आणि नंबर लागला. आता त्याच्या वर्षाची गोष्ट 2022 2024 बॅचचा पास आउट आहे मी, म्हणजे मागच्याच वर्षी मी पास आउट झाला. 2024ला झाला. मी 22ला मग विचार केला की आपण जुलैत जाणार आहे आता तिकडं. कुठं जाणार? कुठं? बँगलोरला. अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बँगलोर, टॉपची युनिव्हर्सिटी, टॉप युनिव्हर्सिटी अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी. म्हणजे ही हायली क्वालिफाईड. तर मी विचार केला की आता आपण असं तसं जाणार आहे, आपल्याला काही इकडे कवितेत पण काही होत नाही आपलं, कोणी बोलवं ना,
पैसे तर त्याच्यावर नाही. बरं इथले इथं पण बोलवत नाही एवढी लोक, म्हणजे बोलवायचे पण एवढं नाही. म्हटलं बँगलोरहून कोण बोलवणार, कोण मानधन देणार. म्हणजे आपला संबंध 2 वर्षासाठी परत तुटला. आधी 2 वर्ष युपीसाठी, आता परत तुटला. पण मी म्हटलं आम्ही हे शो करायला लागलो होतो छोटे छोटे, तेव्हा हिंदी स्टँडअप कॉमेडियन हळूहळू ग्रो होत होतं. तर ते ना सोलो कार्यक्रम करायचे. म्हणजे कसा स्टँडअप कॉमेडियन आहे किंवा कवी, जायचं एकट्याने बसायचं, तिकीट लावायचं, बसायचं. म्हटलं काही तामझाम नाही. जायच्या आधी आपली खूप इच्छा होती. अभिनय पण त्या नुकताच सुरू केलेला होता सोलो. त्याला पण थोडे 20 लोक 30 लोक असे यायचे, 50 लोक, चाललं होतं भारी. तर तेव्हा मी विचार केला की आपण चला सोलो शो करूयात. मी बुक केलं हे कॅफे, वारी कॅफे म्हणून होतं. कधी बुक केलंय? 2022ला जूनमध्ये. तिकडे जाण्याच्या आधी म्हणजे नेमकं म्हणजे तिकडं मी समजा ती डेट ठरवली 10, अजून पण आठवतं, 10 जुलै 2022 पहिला मध्यांतर. जुलैला आपल्याला तिकडे. आणि मध्यांतर नाव का की हा इंटरव्हल आहे आपल्या करिअर आयुष्यातलं. हे 2 वर्ष गॅप, पुढचं आता एज्युकेशन मध्यांतर. मध्यांतर नाव इथून आलंय. इथून आलंय सर. त्याच्यात काय मला वाटलं असंच टाकले. नाही, तिथून आलंय नाव. मी शो टाकला आणि तो एक मला 1 मिनिट तुला इंटरव्ह्यू करायचं. आयुष्यामध्ये एखाद्या विषयात अपयश आला, ज्यावेळेस आपण दुसऱ्या विषयाकडे जातो, ती एक मध्यांतर असते. आणि अपूर्व सांगतोय तसं त्या मध्यांतर मध्ये आपण एक ट्राय मारून बघायचं असतं. हो, तसा ट्राय मारला. आणि तो मध्यांतर याच्यासाठीच घ्यायचा असतो की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी आहे. तर मग मी ट्राय केलं आणि तेव्हा ना माझे 5-7 हजार फॉलोअर झालेले. कारण मी थोडंफार लॉकडाऊन मध्ये पण झालं होतं, लाईव्ह चालूच होतं. मी ते टाकलं आणि ना लोक आली. म्हणजे मी 5 दिवसात 60 सीटर फुल. आणि जी जवळची लोक होती ना, यांनी तिकीट नव्हतं काढलेले, म्हणजे आपल्या जवळच्या. त्यांना वाटलं बघू गंमत असं तसं. पण त्यात पण खूप कमी लोक असे, जसं सागरदादा काकडे, तो म्हटलं तू पहिल्यांदा करतोय, मी 10 तिकीट मी काढतो तुझ्याकडून. म्हणजे अशी पण लोक होती बरं सोबत. म्हणजे त्यांना यायचं होतं पण ते टाळत होते तिकीट काढायला. मी टाकला हाऊसफुल 5च दिवसात. 60च सीटर होता तो. मग आम्हाला यायचं. आणि मी त्याला प्रमोट असंच केलेलं होतं सर, खरं टू बी फ्रँक, की 2 वर्षातला शेवटचा शो या, ज्यांना ऐकायचंय त्यांनी या. आणि मग 60 पेक्षा जास्त कसे बसवायचे, सगळ्या खुर्च्या काढून टाका, खाली बसतील लोक. खाली जास्त लोक बसतात ना, सगळ्या फक्त मागे 2 रांगा ठेवल्या, म्हणजे ज्याला प्रॉब्लेम, अशी खुर्ची ठेवलेली. असे लोक होते सर, पायापर्यंत बसलेली. किती? 100च्या आसपास होते. बापरे. तो केला, तो थोडा रेकॉर्ड वगैरे केला. अभिनीस त्याचं ओपन केलेलं ऍक्ट, म्हणजे जवळची लोक सगळी मित्रमंडळी आलेली. तो भारी झाला सर. ती कन्सेप्टच खूप आवडली सगळ्यांना. आणि मला पण काय पोस्टर टाकायचं, असा शो सांगायचा, तर 100 रुपये तिकीट होतं. 100 रुपये तिकीट घ्यायचे, बसायचं. काही पाठ होता आपल्याला ते म्हणायचं, म्हणजे पाठ होतच, पण पहिल्यांदा करतो एकटा, 1.25 भीती ना, ते हातात पाहणं बी नाही, इकडे उडायले, कन्फ्यूज पूर्ण. पण आवडलं, मजा आली. एकदम घरगुती कार्यक्रम, नॅचरल, जसे आपण गप्पा तसा आला. आणि मग मी बँगलोरला गेलो. आता त्या पहिल्या कार्यक्रमाचे, ह्या कार्यक्रमाचा सक्सेस, आणि आता बँगलोरला ते फोटो व्हिडिओ. पण मार्केटमध्ये असं झालं की समकालीन कवितेतला पहिला सोलो शो डायरेक्ट सोलो शो 100 रुपये देऊन मराठी कवितेत असं नव्हतं. फुकट ऐके ना लोक. तर मग थोडं वरच्या सर्कलमध्ये पण गेलं. आणि मी गेलो 22-24 जुलैला, कोणी बोलवणार नाही म्हणून. आणि लगेच गजर रंगाचा फोन, स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या स्मृती दिनानिमित्त. म्हटलं क्या बात आहे, बरं येऊन जाऊ. तरी पण मी शुअर नव्हतो. तिथं आलो, तिथं गजररंग केलं, थोडं अजून नाव आलं मार्केटमध्ये. मग कोल्हापूर बसने आलो सर, पैसे कमी मिळतात म्हणून बसने. म्हणजे सगळे आपल्या परीने देतात, पण फ्लाईटने वगैरे कसं येणार ना. शुक्रवारी बसलो, उतरलो, कार्यक्रम केला, परत बसमध्ये बसलो, दुसऱ्या लेक्चरला सकाळी बँगलोरला. मग ऑक्टोबरमध्ये पण ऑफर आली कवी संमेलनांची. पण मग म्हणजे बँगलोरमध्ये जाऊन असं काय द्विधा मनस्थिती झाली का? खूपच द्विधा अजून नव्हती. क्लिअर होतो, ठीक आहे जोपर्यंत जाता येतं जाऊ असं. डिसेंबरमध्ये ना मिड सेम ब्रेक आला आम्हाला. आणि मी विचार केला की यार आपण जे केलंय ना ते चालू शकतं चांगलं. असं कुणी नाही केलंय, आपलं थोडं आहे. आता सगळा विचार बँगलोर मधलं ते तिथे शिकायला गेलेलो, तिथं हा विचार की यार लोक आली 100-10 रुपये आले आपल्याला तिथं. आपण जर नीट केलं नाही थोडं आयडियानी, हे होऊ शकतं. बरं
हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. पण आपल्याला ना काम करायला लागेल कॉन्टेंटवर. पहिला कार्यक्रम तर एकदम थिल्लर आपण असाच केलेला, त्याला काही स्ट्रक्चर बिक्चर नव्हतं. मित्र आले, जोक हा हो. मग मी डिसेंबरमध्ये परत पुण्यात आलो, अभिकडेच आलेलो, घरी नाही गेलो सुट्ट्यांमध्ये, इथं पुण्यात आलो. आणि 15-20 दिवस त्या स्ट्रक्चरवर काम केलं, कसं करता येईल, मार्केटिंग कशी करता येईल, हे करता येईल ते असं व्यवस्थित. आणि जानेवारीला मिड सेममध्ये जानेवारीपर्यंत होता, जानेवारीला मी पुणे आणि संभाजीनगर शो टाकले परत पुण्यात. संभाजीनगर पहिला मिड सेम झाला लगेच त्याला खूप चांगलं शूट केलं. संभाजीनगरचा पण केला, इथला पण केला. लोक आले आणि त्याला पण आली लोक, ते पण 60 लोक आले, कारण याचं व्हिडिओ पडत होते, याचं पण मार्केटिंग. तेव्हा मग 8-9 झालेले. आणि लोकांना नवीन होता ना, हे प्रयोगच नवीन होता, प्रयोग होता, तर बघू तरी काय करतोय जाऊन, ह्या उद्देशाने लोक यायची. आणि मित्रच होती पहिले 2 प्रयोगाला आजूबाजूची. आणि त्याच्यातलं माझं मैतर नावाचा एक पॅच व्हायरल झाला. आणि 3 दिवसात माझे 12,000 फॉलोअर. 3 दिवसात 3.7 मिलियन व्ह्यूज गेले सर. प्रचंड व्हायरल. स्टेटसला बिटसला लोकांचे स्क्रीनशॉट यायला लागले, अरे मी पण पाहिलं. प्रचंड व्हायरल. आणि त्याच्यातच त्याच जानेवारीमध्ये मिड सेम मध्येच मला कोल्हापूरचं रोहित शिंगे दादा, विश्वास पाटील दादा यांनी मला इचलकरंजीला काव्य संधान खूप मोठं कवी संमेलन होतं महाराष्ट्रातलं, टॉपचं कवी संमेलन, तिथं बोलवलं. आणि तो पण खूप गाजला. तिथं तुझ्या पुढे तर काहीच नाही वगैरे हे सगळं रेकॉर्ड त्यांनी युट्यूबला टाकलं. हे त्यांनी रेकॉर्ड केलं पहिल्यांदा, तू नाही. माझा मैतरचा पॅच झालेला. आणि तुम्हाला सांगतो हे बी व्हायरल धुमाकूळ. त्याच्यानंतर जे काही टाकतोय सगळं व्हायरल. आणि मग ते फॉलोअर कुठेतरी वाढले 50. असं वाटलं नाही काय आता कविता चांगला जम बसायला लागला ती सोडून देऊ, शिक्षण अर्धवट नाही सोड? नाही सर, आता याच्यातून प्रसिद्धी मिळालेली, तिकीटेड पण होते, पण मी 150 रुपये तिकिटावरच होतो. तेवढा खर्चच लागून जायचा येऊन जाऊन. पण त्या काळात काय झालं, थोडं व्यावसायिकतेकडे ऑपॉर्च्युनिटी चांगल्या आहेत गेल्या. जर कवी संमेलन मोठमोठी मिळायला लागली, आधी कसं होतं छोटी मोठी मिळायला लागली. कवितेचं मध्यंतरचं पण तिकीट पण वाढवलेलं मी, त्याला पण चांगला रिस्पॉन्स येत गेला. पण म्हटलं आपण जसं शक्य अधूनमधून ऑन अँड ऑफ जात जाऊ, आपण करत जाऊ. पण 2 वर्ष आपण लक्ष देऊ तिथं. 2 वर्ष जसं ते संपत आलं बँगलोरचं तसं इकडं माझे 1 लाख फॉलोअर व्हायच्या आसपास. मग मी प्लेसमेंटलाच नाही बसलो. काय कशात होता तू? मास्टर कशात केलं? मी मास्टर्स केलं डेव्हलपमेंटल स्टडीजमध्ये. मग असं कधी डोक्यात आलं नाही का, आता आपण एवढं मास्टर्स केलं ना, आता एक कविता, आता या दोन्हीपैकी एक निवडायचं? हो, आलं ना सर. मग काय निवडायचं? आता पण ते येतं की आपण योग्य केलंय की नाही केलं, असा प्रश्न येतो. मला असं वाटतं की ही गोष्ट मला मनातला डायलेमा आहे, विचार येतो सर. म्हणजे मला असं अजून पण वाटतं की पण याच्यात जो आनंद आहे ना सर, तो कुठंच नाही. इनर पीस आहे, म्हणजे आपल्याला जे जमतं ते करतोय आपण. बरं, पहिली गोष्ट पैसे दुय्यम आहेत, ते आले चांगलीच गोष्ट आहे. पण चांगलं त्याचं मला रिस्पॉन्स मिळत गेला, कार्यक्रम चांगले चालायला लागले आणि त्याचं ना दुप्पट होत गेलं सगळं पटापट. मग मी ना बँगलोरचं जसं संपलं तसं महाराष्ट्र दौरा काढला. महाराष्ट्र दौऱ्याला मी सुरुवातीला 5 शहरं टाकलेली महाराष्ट्रात. रिस्पॉन्स एवढा चांगला होता की मला 8 करावं लागली. बापरे. मग मी कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, मुंबई, ठाणे, सगळीकडे विदर्भ. आज तर असं आहे की अपूर्व महाराष्ट्रातला सगळ्यात म्हणजे त्याचा शो मी, त्या 2 शो मी गेलतो. दोन्ही शो कवितेच्या कार्यक्रमाला 1,000 लोक येत होते. बालगंधर्व घरवलेला माणूस हा, म्हणजे पुस्तक प्रकाशन जे होतं ह्याचा कारण पूर्ण बालगंधर्व हाऊसफुल होता. म्हणजे जे कोणी प्रकाशक किंवा लेखक आहेत माझ्यासारख्याला माहिती बालगंधर्व भरणं काय असतं. इतक्या कमी वयात त्याची पॉप्युलरिटी म्हणजे हे खरंच कौतुक नाही. म्हणजे याचं माझ्यापेक्षा सर काय झालं माहितीये का, तुझा स्वभावाचं पण नाही, पण जे रसिकांचं जे प्रेम आहे ना, ते आपलं घरचं समजतात. म्हणजे अपूर्व माझा मला वाटतं. तर ते तुमचा मोठेपणा आहे सगळ्यांना वाटतो आपला की पुस्तकाचं आपण केलं ना, त्या लोकांना असं नव्हतं वाटत की काहीतरी लेखकाचं आहे, त्यांना वाटायचं घरचंच आहे. किती कॅज्युअल केलं आपण. पहिले 1,000 एडिशन 6व्या दिवसात संपली. मी म्हणलं यार कवितेचे पुस्तक 6 दिवसात कुठं संपत असते का, मला विश्वास नाही बसला. मग आपली प्रियंका सरवारे, मी तिला म्हणलं 6 दिवसात? हो सर संपलंय. मी म्हणलं एवढं प्रेम, म्हणजे मी कविता ऐकत नव्हतो, हे भयंकर प्रेम आहे. म्हणजे मला एक सांग की मग ज्यावेळेस तू मध्यांतर हे नाव कधी दिलं? ते मी सांगितलं सर बँगलोरच्या मध्ये. नाही दिलं, पण ऑथराइज मध्यंतर पॉप्युलर कधी सुरू झालं? 2000 महाराष्ट्र दौऱ्यात जेव्हा. कारण तेव्हा मी काय गंमत केलेली, मास्टर संपल्यानंतर, मास्टर संपलो, मी आलो, जॉईनिंग नव्हती केलेली अजून, मला जॉब होते, जॉईनिंग नव्हती केलेली.
आणि मी मग काय केलं, एक टूर करून पाहू म्हटलं पूर्ण प्रॉपर. हे 5च्या आड तर मी दर विकेंडला परफॉर्म करायचो सर मी, दर शनिवारी किंवा रविवारी एका शहरात नवीन. आता त्याच्यातनं पब्लिसिटी पण स्ट्रॅटेजी अशी होती की आपण सातत्यानं, म्हणजे आता समजा पुण्याला केला मी तर पुण्याचे व्हिडिओ आठवडाभर पडतील, मग मुंबईचे तिकीट विकल्या जातील त्याने, मुंबईचे व्हिडिओ पुढच्या आठवड्यात पडतील, त्यांनी तिकीट नाशिकचे तिकीट विकल्या जातील. तर ते पूर्ण प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ठेवली, सातत्याने वेगमध्ये नाही केलं काय. म्हणजे तुम्ही बघा, मी 15 मेला, म्हणजे हे 2 महिने चाललं, 8 आठवडे मध्ये भारत पाकिस्तान मॅच आली तर पोस्टपोन करायला लागलेलं. तर हे 1-2 महिने चाललं. पण त्या 2 महिन्याच्या कालावधीत जे परसेप्शन असतं, फॉलोअर होते, पण जे परसेप्शन म्हणतो आपण तिकीटेड शोचं, मी येतोय, हे मराठीत नवीनच होतं ना, म्हणजे डेअरिंगचा प्रकार आहे की लोक तिकीट. याच्या मागे सर सगळ्यात महत्वाची म्हणजे आमची टीम, म्हणजे अभिचं पण ज्या गोष्टींमुळे झालं, माझ्यामुळे पण, यश बन्सी जे एडिटर आहेत आपले बसलेलेच आहे, तर या लोकांचं यश खाली बसलाय म्हणून असं हात करतो, रेकॉर्डिंग सगळं तोच करतो. या लोकांचं यश येते खरं तर. म्हणजे हिंदीची तुलना सोडा समजा तुम्ही, पण हिंदीच्या पण लेवलला जर बघितलं ना आपण, मराठीचं शो तर आपलं जे आहे ना, जी क्वालिटी आहे, प्रोडक्शन जी क्वालिटी आहे, दर्जा एकदम, त्याला गाणं लावणं, ते मध्यंतर येतो, मध्ये तो फॉग येतो, म्हणजे तू एकदम त्या रसिकांना एकदम वेगळ्या जॉनर मध्येच येतो. तर त्याचा खूप फायदा झाला आणि लोकांना कळायला लागलं. आणि शेवटी काय, ते जे परसेप्शन आपण दिलं कवीला एक स्टारचं, जसं आपण सेलिब्रिटी येताना बघतो लोक टाळ्या वाजवतायत, करतायत, सेलिब्रिटी झाला ना. म्हणजे मला एक सांगायचं तुम्हाला, मराठीत सोलो प्रयोग करणं, तितक्या जॉनरमध्ये इतकं त्याचा काय म्हणतात परफॉर्मन्स लेवल, म्हणजे हे खरं कौतुकास्पद आहे आणि हे कुणी करू शकलं नाही. म्हणजे मराठी कवींनी एक चांगला परफॉर्मर होऊ शकतो, एक इन्फ्लुएन्सर होऊ शकतो, इथपर्यंत अपूर्वने कवितेला नेलं. म्हणजे ह्याच्यासाठी तुझं कौतुकच नाही सर. म्हणजे हे फक्त मधल्या 10-15 वर्ष नव्हतं, आधी होतच. आधीचे जे कवी होते ते मॅक्झिमम पुस्तकातून कळायचे, पुस्तकातून पण होते. पण मी खास करून नाव घेईल, नादो मानोर बघा किंवा मंगेश गाण्यांमध्ये आले ना, पण त्यांना जे क्रेज होतं, जी पॉप्युलॅरिटी होती, ती मधल्या दशकात मराठी कवितेची थोडी कमी झालेली होती, किंवा मोजके काही कवी होते. कवीच म्हणून नाही, सगळ्या क्षेत्रातली होती. पण आता तो कोविड नंतर जो बूम आला, तो स्पीड नाही, त्याच्यामुळे मग तो सगळ्या क्षेत्रात आला. आणि काय कधी पण काय येतं की एक ना वेळ असतो परिवर्तन करण्याची त्या क्षेत्रात. सोशल मीडियाला तेव्हा दुय्यम समजायचे की सोशल मीडियाचा कवी वगैरे, असं सगळं. माझ्यावर पण खूप टीका तशी झालेली एकेकाळी की काय रीला टाकतो काय. पण आज तेच कवी स्वतः रील टाकतायत किंवा स्वतः म्हणतात कसं करायचं. तर त्यामुळे, आणि आपण सांगतो सगळं हे क्षेत्र, एक क्षेत्र जेव्हा मोठं होईल त्या मुळात मराठी कविता मोठी झाली पाहिजे. आम्हाला एक सांगतो, आता समज तुझा मध्यंतर एवढा घालून आणि तू सोलो शो जोरात चालला, माणसाला असं असतं की यार मै बाडा, मी भारी ना, आता तू पॉप्युलर झाला, मध्यंतर पॉप्युलर झाला, मेहनत केली, मग 4 जणांना सोबत घेऊन अक्षर कुठून नव्हता. आता याच्यात तुला असं वाटलं नाही की यार मध्यंतर ओके आपला, आता कशाला दुसऱ्याला चान्स द्यायचं किंवा कशाला दुसऱ्यासोबत स्टेजवर बसायचे, मी एकटाच पाहिजे स्टेजवर, हे अक्षर कुठून आलं. आता याच्यात पण 2 गोष्टी आहेत महत्वाच्या. एक तर अक्षर जो आहे ना, हा थोडा संगीताकडे जाणारा कार्यक्रम आहे. मध्यंतर जो आहे तो स्टँडअप पोएट्री. स्टँडअप पोएट्रीची सवय ना अजून लोकांना झालेली नाही. म्हणजे जरी लावायला लागलास, तेच सांगतो, जरी मी शोज करत असलो ना, तरी पण ज्याला आपण म्हणू की एक नैसर्गिक ओढा जो असतो तो त्या मध्यंतरकडे नव्हता. खूप जोर लावायला लागतो. त्याचं जे काम आहे मध्यंतरचं, हे 5 वर्षाचं 10 वर्षाचं एक डिकेडचं काम आहे ते, की हळूहळू सवय. जसं स्टँडअप कॉमेडी माहित नव्हती लोकांना, हळूहळू सुरू झाली. जसं आता माझ्यासारखे लोक येत जातील नवीन जे स्टँडअप करत जातील, तसं हे क्षेत्र अजून इलॉबरेट होईल, मोठं होईल. आणि ज्यांनी हे सुरू केलेलं आहे किंवा ज्यांनी नवीन त्याचं पण नाव मोठं होतं. याच्यात काय होतं, परत मध्यंतर ऑडिटोरियमला गेला. जेव्हा छोटे शो होते तेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी जास्त ठेवू शकता, की महिन्यातून एखाद्या वेळेस केलं, 2 महिन्यातून. पण आता तसं नाही. आता कारण तुम्ही 1000 सीटर भरायचा, त्याचं जे व्यावसायिकता आहे ती मोठी आहे, म्हणजे तुम्हाला ते फायनान्शियल वेगळं आहे. ऑडिटोरियमला आल्यामुळे काय झालं की तुम्ही 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा ऑडिटोरियम भरू शकता एका शहरात. त्यात पण कोल्हापूर, नाशिक अशा काही शहरांमध्ये ऑडिटोरियमची कॅपॅसिटी ॲज अ आर्टिस्ट म्हणून आपली नाही, हे मान्य केलं पाहिजे. आता सध्या नाही आहे. तर त्यामुळे काय झालं, हा जो मधला गॅप आहे जो राहायचा 2 महिने, मी एक शो करायचो, आपलं फायनान्शियल निघून जायचं, सगळं टेन्शन नाही. पण ही जी असते परफॉर्म करायची गोष्ट, तर यात मी विचार केला जर याच्यात अजून एक कार्यक्रम आम्हाला टाकता आला. अक्षर पण मध्यंतर जेव्हा थोडं चालायला लागलं होतं तेव्हा पण आम्ही हा प्रयोग करायचो.
मग आपल्यासारखे 4 व्हिजननी चालणारे कवी, सेम चांगले कवी, एकदम चांगली थॉट प्रोसेस. आणि कोण आहे अक्षर सारंग पांपटवार आहे. आता हे पण सांगतो, जेव्हा मी पहिल्यांदा व्हीआयटीत गेलेलो का, तिथं सारंग पांपटवार मला मित्र झाले. तिथं कनेक्ट झालता. सारंग पांपटवार आहे, नैनेश तांबे आहे, अविनाश काठवटे, खूपच प्रतिभावान कवी, परफॉर्मर. स्टेजवर असं वाटतं आता हे कवितेची वरच करायला. तर आम्ही खूप चांगले मित्र होतो आधी. आणि मग मला पण वाटायचं की शेवटी काय, तुम्ही कोणत्या लोकांसोबत राहता, कोणत्या लोकांसोबत बसता, तुमचे मित्र कोण आहे, यांच्यामुळे तुमची स्वतःची पात्रता येते, ओळख कळते, आपल्याला 4 गोष्टी शिकायला मिळतात, ट्राय करायला मिळतं. तर हे ऍज अ कलाकार म्हणून माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती, अपॉर्च्युनिटी होती. आणि त्यांच्यासाठी पण ही एक अशी गोष्ट होती की याच्यामुळे अजून ग्लॅमर करता येईल आपल्याला, अजून चांगलं करता येईल. आणि 1 से भले 4 असं आहे. आणि आमची घट्ट इतकी मैत्री आहे की आमच्यात असं कधी द्विधा आलीच नाही कशाची. आम्ही 4 नाहीये. ट्युनिंग पाहिलं ते चौघांचं, काय ट्युनिंग आहे. तुम्ही 3 तास लोकांना विचार करू देत नाही साईडला कोण बसले, कारण आम्ही मित्र घट्ट आहे, घट्ट. त्यामुळे ती ट्युनिंग जबरदस्त बसते. ट्युनिंग जमली, प्रत्येकाची प्रतिभा वेगळी आहे. शेवटी मी गंमत काय आहे की आपल्याला आपल्या मर्यादा ओळखता आल्या पाहिजे. जसं मी गाऊच शकत नाही, मी जर गायला गेलो तर मग लोक म्हणतील गाता नाही त्याला. तसं ते खूप छान गातात, किंवा जसं मी बोलू शकतो म्हणजे प्रत्येकाची एक ना वेगवेगळी पॉवर आहे. या सगळ्या पॉवर एकत्र आणल्या, त्याच्यामुळे जो बूम दिसायला लागलाय आता तो त्याच्यामुळे की 4 वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या शैलीचे, पण त्यांच्या गोष्टीमध्ये टॉप असे. जो कोणी कवितेवर प्रेम करतो की ज्याला मराठी भाषेवर प्रेम आहे ना, मी तर प्रत्येकाला एकदा आग्रह करेल की मी कधीच कुठला कार्यक्रम प्रमोट करत नाही, पैसे देऊन तर नाहीच, मला 2-4 जर म्हणजे मार्केटिंग करायची. पण मी सांगतो की एकदा अक्षर आणि मध्यंतरी एकदा आयुष्यात त्याचा अनुभव घ्या. दोन्हीपैकी एकाचा तरी कधी ना कधी, जे कोणी हे माझं पॉडकास्ट ऐकते त्याने एकदा अनुभव घ्या. आता काय वाटतंय की मध्यंतर सक्सेसफुल आहे, सक्सेसफुल, अक्षर सक्सेसफुल, काय पुढं विजन, काय डोक्यात? विजन हेच आहे सर. तुला वाटतंय कवितेने सरळ होऊ शकशील आयुष्य? होईल की सर, होतोय आणि होईल पुढे अजून जास्त. कारण त्याचं कारण असं आहे की मुळात म्हणजे मला हे पण नाही कळत की कविता अशी कमी मार्केटची अशी कधी झाली. कविता जर तुम्ही ऋग्वेदापासून बघितली, मानवी भाषेचा पहिला शब्द कविताच आहे. आणि तुम्ही नावं बघा आज महापुरुषांची, कवीच आहेत सगळे, कवीच आहेत. म्हणजे तुम्ही आज आपण महाराष्ट्र मानतो, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, म्हणजे आद्य पुरुष. रामायण कविता स्वरूपातली, रामायण कविता सगळे, महाभारत आहे, गीता आहे. तुम्हाला नवल वाटलं ना, माझ्यासोबत गेल्या महिन्यात चर्चा केली विष्णू पुराणावर, तिथे विष्णू पुराण सुद्धा वाचतो. कशाला वाचतो मला नाही सर, एक डोक्यात विषय आहे. तर इथपर्यंत एखादी कलाकृती आपण म्हणतो त्याच्या खात मागे मेहनत असते. तर ते ग्लॅमर आधीपासून होतं, फक्त आता काय माध्यम बदलली, तर माध्यमाबरोबर आम्ही ऍडजस्ट झालो थोडक्यात, आणि होतोय अजून पण मला असं वाटतं ही सगळी संतांची या कवितेची जी परंपरा आहे, याचं हे पुण्य आमच्या वाट्याला आलेलं आहे सगळ्यांच्या. म्हणजे मला असं वाटतं की परत त्यातल्या त्यात मराठी भाषेविरुद्ध विषय पण असं आहे की मराठी कवी वगैरे, हिंदेट वाटतं आपल्याला चांगलं, पण मी हे आवर्जून सांगेल की मला असं वाटतं की जगातला सगळ्यात पॉप्युलर कवी जर कोणता असेल आज, तर ते माऊली आहेत. माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. असा कुठला कवी जगाच्या पाठीवर, म्हणजे शेक्सपियर असू द्या, कुणी असू द्या, असा कुठला कवी जगाच्या पाठीवर ज्याला रोज वाचलं जातं, रोज खेड्यापाड्यात रोज पसायदान, रोज हरिपाठ, रोज म्हणजे असं मला नाही वाटत जगात कोणी असं नाही. जे बी लाखो लोक तेवढ्या एका शब्दावर चालतात. तर मला असं वाटतं की आपली मराठी कविता म्हणजे कविता झालं. तुला कोणता कवी आवडतो सगळ्यात जास्त? मला सगळ्यात जास्त आवडतो तुकाराम महाराज. तसे सगळेच कवी आवडतात. संत तुकाराम महाराज 100% आपण गाथा वाचलीच पाहिजे. त्यानंतर कवी सांगतो गाथा वाचली पाहिजे, निश्चित गाथा आपल्या घरात पाहिजे, पण ती फडक्यात नको, देवारात वाचली पाहिजे. त्यानंतर ज्ञानेश्वरी पण वाचली पाहिजे. हे तर मी क्लासिकल सांगतो, मग मी समकालीन समकालीन 3 समकालीनांमध्ये तुला आवडलेले कौतुक नाही तुला आवडलं. मी क्लासिकल आधी सांगून देतो, कारण मग परत लोक म्हणतात हे नाही का, नाव घेतलं त्यामुळे लोकांकडे लय मोठे चष्मे. मी खरं सांगतो, तरी पण सगळे कवी वाचा, कुणी वाचा, पण त्यातल्या त्यात ज्ञानेश्वर महाराज वाचाच, संत तुकाराम महाराज वाचाच, भट साहेब वाचा, गझल नाही वाचली, त्यामुळे कुसुमाग्रज वाचा,
त्यानंतर नामदेव ढसाळ वाचा, कोलटकर वाचा, अरुण कोलटकर वाचा. त्याही आधी मग तुम्ही विंदा करंदीकर वाचू शकतात आणि ढसाळ्यांच्या आधी तुम्ही नारायण सुर्वे तरी वाचलं पाहिजे. आणि आत्ताच्या तरुण मध्ये समकालीनांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारे काही कवी आहेत. एक वैभव देशमुख दादा, वैभव जोशी दादा, वैभव जोशी, त्यानंतर नितीन देशमुख दादा, संतोष वाटपाडे सर, त्यानंतर प्रशांत मोरे, आबेद शेख म्हणून एक आहेत. आबेद शेख, हा आपल्या नाही विदर्भातले. आता त्यांचं खूप व्हायरल होतं एक, आता पुराचा प्रसंग आलाय त्याच्यावर त्यांचं एक की समजू नको ढगा हे साधे सुदे बियाणे, समजू नको ढगा हे साधे सुदे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. असं जबरदस्त लिहिलं ना. शेखची सुद्धा याला पाठ आहे कवी सगळे. मी तो नावं काय विचारले बघायच्या मनात, त्याने नावं किती घेतले, पटापटा समकालीन 6-7 नावं घेतली. तर हा सगळ्यांच्या संपर्कात असतो, सगळ्यांना ऐकतो. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहोत तर त्यात आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांबद्दल द्वेष नाही ठेवायचा असतो, त्यांना आपल्या सोबत घेऊन चालायचं असतं. मला हे सगळ्यात जास्त तर हे मोठं होणार, तर हे मोठं एकटा माणूस काही हृदय मोठं लागतं. आपण जे तुझ्याकडे आहे, मला एक सांगा, आता महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम केले. मी अभि मुंडेला बोललो, हो तुझा मित्रच हो. अभि मुंडे आता लंडनला जाऊन आला. आणि मग आता अपूर्व राजपूत आम्हाला लंडन मधून फॉरेन मध्ये कधी दिसणार? मला वाटतं पुढचं वर्ष आपलंच आहे सर, मराठी कवितेचं आहे. आणि तर मला वाटतं चालली प्रोसेस मध्ये आहे. हा, इन्क्वायरी आल्या आहेत, पण कसं थोडं प्रत्येक गोष्टीला जसं मी म्हटलं थोडा वेळ लागत असतो. त्यामुळे आपलं प्रचंड आपण ते मराठी माणूस जगभर आहे, जगभर आहे. मराठी महामंडळ सगळ्या जगात आहे. इन्क्वायऱ्या पण येत आहेत, पण तेच व्यावसायिक गणित वेळ आणि ते कागदपत्र हे सगळे. पण मी सांगेल, ही मी गॅरंटी देतो की 2025 जे ते मराठी कवितेचं वर्ष असणार आहे. 2026 आता म्हणजे याच्या 2026 जे वर्ष आहे ना, हे फक्त आणि फक्त मराठी कवितेचं असणार आहे. म्हणजे आम्हाला तुझा जगभरातले फोटो दिसणार, जगभरातले दिसणार, भारतातले पण दिसणार. जसं जिथे जिथे करू शकतो आपण, दिल्लीला. आणि अशी काही टार्गेट आहेत, जसं दिल्लीला महाराष्ट्र सदन आहे, बँगलोरला आहे, भोपाळला आहे, इंदोरला आहे. जिथं कुठं मराठी माणसं आहेत, बेळगावला आहे, तिथं सगळीकडे जाऊन आपण करू शकतो. मी आता मागच्या मला वाटतं की सोशल मीडियानुसार तू अख्ख्या भारतातल्या मराठी लोकांना कनेक्ट असणारच, तुला येत असतील प्रतिक्रिया? येतात ना, तेच. पण फक्त व्यावसायिक त्याचं कसं फिट करायचं, होईल नियोजन तेवढं फक्त करायचं. आपण जाऊ सगळीकडे आणि सगळीकडे ही कविता पोहोचवू. आणि मला असं वाटतं की जे आपण बघतो आता की पूर्वी कसं होतं की म्हणजे आमची जी समकालीन पिढी सगळी ही हिंदीकडे वळाली. त्यांना असं वाटायचं की मराठीत ऑडियन्स नाहीये, व्ह्यूज नाही आहेत, किंवा मराठी पुस्तकाच्या बाबतीत पण असं होतं. पण आपण त्या सगळे जे सगळे तोडले, म्हणजे आपले व्ह्यूजच्या तोडले, तिकीट विकायच्या बाबतीत. अरे मला एक सांग, सगळ्या प्रेक्षकांना सांग, तू म्हणतो माझी तिकीट फुल होते, मला माहित नाही अजून तुझं तिकीट नेमकं मिळतो कुठं? तिकीट आपली तसं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळतात, तिकीट खिडकी मिळतात. नाव घे ना त्यांच्या. तिकीट खिडकी आहे, बुक माय शो आहे, बुक माय शो बरोबर. हा, तिकीट मध्यंतरचं बुक माय शोवर मिळतं. तिकीट खिडकीवरती अक्षरचं मिळतं. तो पण असं आहे की मराठी प्लॅटफॉर्म आहे असल्यामुळे आपणच आपल्या व्यावसायिकांना मदत केली पाहिजे. आणि त्यांचा पण खूप सपोर्ट आम्हाला मिळतो. जे मराठी ब्रँड्स आहे त्यांचा पण खूप सपोर्ट मिळायला लागला आता, की कवितेच्या कार्यक्रमाला आता स्पॉन्सर्स पण यायला लागलेत. त्यामुळे जे काही मराठी उद्योग, जसं मराठी प्रकाशकांनी मराठी पुस्तक केलं आपलं, मराठी जे उद्योजक आहेत ज्यांचं प्रोडक्ट आहे ते आपल्याला, मराठी पॉडकास्टर्स असतील, मराठी इन्फ्लुएन्सर, मी सांगतो सर, अक्षरला इतक्या लोकांची मदत आहे, किंवा मध्यंतरला पण मराठी इंडस्ट्रीतले ऑलमोस्ट सगळे इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटीज अक्षरला येतात. खास करून मी उत्कर्ष शिंदे दादाचा पण उल्लेख करू इच्छितो की त्यांनी तर याच्यावर एक व्हिडिओ पण बनवला. म्हणजे उत्कर्ष दादा इतक्या मोठ्या मनाचा आहे की तो आपल्या प्रकाशनाला पण आला, प्रेक्षक म्हणून आला. तो अक्षरला पण इतकं प्रेम देतो, तो येतो. पुस्तकाला पण त्यांनी खूप प्रेम दिलेलं आहे. आणि अशी तोच नाही, एक शुभम जाधव म्हणून एक कंटेंट क्रिएटर आहे मराठीतला, RJ ज्ञानेश्वरी वेलणकर वगैरे, म्हणजे सगळ्यांचा प्रेम करणाऱ्याची फौज आहे असं म्हणायचं. खूप सपोर्ट आहे सगळ्यांचा. आणि तो या काळात अजून वाढणार आहे आता, वाढणार. शेवटी काय सगळं बघून घरचे काय म्हणतात, वडिलांचं काय, आईचं काय म्हणणं, ते मला काहीच, आजोबांचं काय. आजोबांना आता मला म्हणजे घरच्यांनी मला पहिल्यांदा ऐकलं लाईव्ह किंवा बघितलं ते सगळ्या कार्यक्रमाच्या दिवशी. मी ऐश्वर्या म्हणतो, लोक जे आहेत ना माझी, ते ऐश्वर्या माझं जे ऐश्वर्या ते बघितलं ना,
त्याच्या प्रकाशनाला बघितलं आणि तेव्हा त्यांना कळालं की ये कुछ तो राइट लाइन पे है. बोलायचं नाही काय. आणि माझे आजोबा माझा पहिला कार्यक्रम आता बघणार आहेत बुलढाण्याला 5 ऑक्टोबरला. आता बघणार पहिल्यांदा लाईव्ह ऐकणार आहे मला. अरे वा, ते तुझ्या आयुष्यातला एक ड्रीम क्षण असणार. तो पण ड्रीम होता आणि पुस्तक प्रकाशनाचा आपण आई वडिलांच्या हस्तेच केलं. आई वडिलांचं मला एक सांग की मग आता एवढं नाव होत होतं आणि मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की बाबा कवितेचे पुस्तक विकल्या जात नाही आणि आपला शो तर चांगला चाललाय. का आलो तुझ्या डोक्यात की अरे आपण पुस्तक केलं पाहिजे, आपल्या कविता पुस्तक स्वरूपात लोकांना ऐकायला तर आवडतात आपल्या कविता, हे वाचायला आवडतील का नाही, हा एक प्रश्न आला असेल डोक्यात. कधी आलो डोक्यात की पुस्तक करावा? 2-3 गोष्टी सर. एक तर तुला लक्षात आलं मला काय? हो 2-3 गोष्टी याच्यात पण की कारण की ती जी सांगण्याचं तुझं ते प्रेझेंटेशन आहे ते जास्त फील होत. हो बरोबर. म्हणजे असं वाचून किती फील होईल मला पण भीती वाटते कधी कधी. पण हे तुझ्या मनात आलं नाही? काही कविता ज्या आहे ना सर त्या ऐकायच्या असतात. हा. आणि काही कविता असतात ना त्या एकट्यात वाचून त्याच्यावर विचार चिंतन करायचे असतात. स्वतः एकट्याने आनंद घ्यायचा असतो. आणि परत तुम्ही व्हिडिओ जो आहे ना आपला तो येतो जातो, तुम्ही सेव्ह करून बघता एखादा. सोशल मीडियावर जो कॉन्टेंट आहे माझा तो 30-40% असेल, 60% हा पुस्तकात आहे की ज्या कविता कुणीच ऐकलेल्या नाही कधीच, त्या पुस्तकात आहे. पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे काय आहे की तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून तिथं पोहोचू शकता जिथं तुम्ही प्रत्यक्षात नाही जाऊ शकत. जसं आता लोक ऑनलाईन बघत असतील वगैरे, पण त्या कमी कविता आहे ना, पूर्ण कविता जर पोहोचवायच्या एखाद्याला ऐकायच्या त्याला कार्यक्रमाला यावं लागेल. पण मी प्रत्येक खेड्यापाड्यात जगातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात कार्यक्रम नाही करू शकत, मर्यादा आहेत. पण पुस्तक जगातल्या सगळ्या कान्याकोपऱ्यात जाऊ शकतं आणि परत हे पुस्तक त्यांच्यापर्यंत आयुष्यभर राहू शकतं. म्हणजे त्याच्याबरोबर आठवणी जोडल्या जाऊ शकतात. आणि काय आहेत प्रतिक्रिया आल्या खूप आहेत तशा. तर त्यामुळे म्हणून हे पुस्तक काढलं. खरं तर ते एक खूप चांगली ओळ आहे हिंदी गाण्यातली की तेरा सब कुछ सौंप दूं क्या लागत है मेरा, तेरा तुझको सौंप दूं क्या लागत है. लोकांकडून आलेले लोकांना आपण आता समर्पित करून टाकलंय आणि त्यांचं प्रेम आहे याच्यावरती. आणि पुस्तक एवढं क्वालिटीचं करायचं म्हणजे मीच प्रकाशक याचा मला फार ठास केला की पुस्तक एवढं छान पाहिजे, हार्डबाउंड पाहिजे. म्हणजे तू काय जे पुस्तक लिहितोय कविता आहेत ते पुस्तक स्वरूपात याचा तुला कॉन्फिडन्स होता हे विकलं जाईल किंवा लोक याला स्वीकारतील? मला त्या दिवशी कधी कळालं माहिती, बालगंधर्व भरला प्रकाशनाच्या वेळेस मला कधी कॉन्फिडन्स होता. नाही मला कॉन्फिडन्स होता पण एवढा नव्हता. म्हणजे मला काय वाटलं होतं 4-5 हजार प्रति आपल्या जातील वर्षात, असं वर्ष 2 वर्ष. मला कॉन्फिडन्स आला तुम्हाला आल्यावर. नाही मला तर आला की. आणि ज्या पद्धतीने आणि खरा कॉन्फिडन्स कधी आला माहितीये का, जेव्हा लोकांनी ते विकत घेऊन त्याच्या स्टोऱ्या त्याच्यावरती प्रतिक्रिया, तेव्हा मला कळलं की आता हे सोडलंय आपण इंद्रायणी दादा. कोणती प्रतिक्रिया आवडली आता जर म्हणलं प्रतिक्रिया पहिली कोणती अशी की डायरेक्ट टच झाली? मला म्हणजे बऱ्याच आल्यात तशा, पण खास प्रतिक्रिया मला 1-2 आल्यात की एकाने, त्यांचं काय नाव आठवत असेल की? नाही नाव आठवत नाही मला, पण असं आहे की एकाने त्याच्या पत्नीला म्हणजे होणाऱ्या पत्नीला गिफ्ट म्हणून दिलेलं आणि त्यांचं लग्न ठरलं, प्रपोज केलेलं आहे पुस्तक देऊन प्रपोज केलं. असे खूप लोक आहेत की जे माझ्या कार्यक्रमात पण भेटलेले आणि त्यांचं पुढे लग्न झालं. हे पण आहे बरं सर. अरे वा. ती एक आहे. आणि एक प्रतिक्रिया अशी होती की हे पुस्तक त्यांनी खूप सुरुवातीला घेतलेलं, आता 5-6 महिन्यात. तर मला दरवेळेस ते स्टोरीला टाकतात किंवा हे येतं की म्हणजे ह्या ज्या कविता आहेत असं आमच्या सोबत एक तर घडलेलं आहे किंवा घडणार आहे. म्हणजे इतकं त्याला कोरिलेट होतं किंवा हे जे काही तुम्ही लिहिलेलं आहे याच्यामध्ये हे आमचंच आहे असं आम्हाला, माझंच आहे, माझंच मन आहे. म्हणून माझा एक शेर आहे सर की तो आपण आधी पण टाकलाय की मी लिहितो ते माझे नाही तुमचे आहे, माझी कविता माझी नसते सुचल्यानंतर. नाही परत एकदा. मी लिहितो ते माझे नाही तुमचे आहे, मी लिहितो ते माझे नाही तुमचे आहे, माझी कविता माझी नसते सुचल्यानंतर. अरे वा. आता कविता झाली आणि मी आता ऐकलं असं की म्हणजे आपलं चर्चा झाली काही 4-5 दिवस हे कवन काय चालू केलं? कवन काय सर? तर कवन मराठी फाउंडेशन जे मी शिक्षण घेऊन आलो होतो सोशल सेक्टरचं, माझे विषय होते सोशल एंटरप्राइज. आणि सोशल एंटरप्राइज म्हणजे सोशल एंटरप्रेन्योर म्हणजे बिझनेस फॉर सोशल कॉज, म्हणजे बिझनेस फॉर सोशल एंटरप्रेन्योर. हो. तर तिथं मी हे शिकून आलो. माझा विषय होता की एखादी सामाजिक संस्था, एखादी संस्था कशी चालवावी, त्याच्या थ्रू म्हणजे किती प्रकार असतात त्याचे, प्रॉफिट असावी किंवा NGO असावी, NPO असावी, व्हॉट एव्हर, पण त्याचे प्रकार काय. माझं खूप दिवसापासून असा मानस होता की
जसं उर्दूमध्ये रेक्ता म्हणून एक रेक्ता फाउंडेशन खूप मोठी संस्था, सगळ्यात मोठी संस्था आहे. 2012 पासून ती कार्यरत आहे. 10 वर्षाच्या त्यांच्या एका दशकाच्या कामानंतर पूर्ण उर्दू कवितेचं अख्खा चेहरा मोहराच बदलून गेला. आज तुम्ही टॉपचे जे कवी आहेत, जे सगळ्यात जे मानधन जास्त घेतात किंवा ज्यांचे जे सगळे बघितले जातात हे उर्दूचे आहेत, ते त्या प्लॅटफॉर्मवरतून आलेत. त्यांची पुस्तकं असतील, म्हणजे उर्दू कवितेला ग्लॅमर आणायचं काम, पुनरुज्जीवित करायचं काम रेक्ताने केलं. मध्यंतर करत असताना किंवा अक्षर करत असताना किंवा आता आपण पुस्तक केलंय, या माध्यमातून माझ्या असं लक्षात आलं की हे जे काही आपण याच्या मागे कविता कॉन्टेंट आहेच, लोक आहेच, पण याच्या मागे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर पण आहे, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विजन पण आहे, जे की आपल्याला या प्रवासात आलंय आणि आपल्या सोबतच्या पण अनेक लोकांना आलंय. तर आम्ही मिळून मराठी कवितेसाठी हे कवन मराठी फाउंडेशन स्थापन केलं आहे, जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. या माध्यमातून आम्ही आता पुढे चालून पुस्तकांचं प्रमोशन असेल, कवी संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, याचं मॅनेजमेंट जे याचं जे बॅक पूर्ण आहे ते सांभाळणार. मराठी कवितेला कसं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला घेऊन जाता येईल. नवकवी असतील, जुन्या कवींना पण की जे समकालीन आपल्याला वाटतं की हे खूप चांगले कवी आहेत आणि आहेतच, यांना कसं सोशल मीडियाला त्या पिढीला पण कसं जोडून घेता येईल, असं सगळं प्लॅनिंग आहे. हे करता येईल. मराठी कवितेमध्ये तिकिटेड मुशायरे होत नाही, ही पहिल्यांदा आपण आता संकल्पना आगामी काळात आणणार आहे की कवी संमेलन पण तिकिटेड. तर अशा अनेक आयडियाज आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये लोकांचं खूप पाठबळ लागणार आहे आणि जे मिळतंच आहे आपल्याला. आता आपण प्रूव्ह करून दाखवलं की मध्यंतर केलं, आपण अक्षर केलं, पुस्तकाचं पण केलं. आम्हाला आता कवितेचा एक ऑडियन्स जमा करायचा आहे. जसं आता माझं मागे पण बोलणं झालं की आता खूप लोक विचारतात की मराठी कवितेचं पुस्तकं कुठे मिळतील, काय मिळतील. हे पण आपल्याला काही विचार करता येतो की लोकांपर्यंत आपण एक माध्यम बनावं, एक डिस्ट्रीब्युशन युनिट काढता येईल, कारण आपल्याकडे कवितेचा ऑडियन्स आहे. त्यामुळे तो कसा फिरवायचा, कसा आपल्याला ते त्यांच्यापर्यंत मराठी कविता पोचवायची आणि याचा आर्थिक याच्या मागचं जे सामाजिक लाभ आहे, याच्या मागची जी प्रसिद्धी, ही सगळी कवींपर्यंत कशी पोहोचवली याच्यासाठी आता कवन काम करतंय सर. जबरदस्त. म्हणजे अपूर्व एक वक्तृत्व, नंतर कवी. मला आता आज कळतंय तू सोशल एंटरप्रेन्योर आहे, तू त्या अँगलने विचार करतोय, तू रेक्तासारखा प्रयोग महाराष्ट्रात करायचा करतो. म्हणजे हे विजन खूप मोठं आहे आणि अपूर्व तुझं हे इतकं मोठं विजन. म्हणजे मला आत्ता कळालंय की ही जी नवकवी आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मुलं आहेत, ही फार मोठ्या विजनची आणि ती स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायला लागलीत. तर अपूर्व त्यात सगळ्यात आघाडीवर आहे सध्या. आणि त्याचं हे पुस्तक तुझ्या पुढे तर काहीच नाही, या पुस्तकाच्या आतबद्दल मी काहीच बोलणार नाही, कारण हे पुस्तक तुम्ही विकत घ्या आणि त्याच्या आतमध्ये काय वाचा आणि फील करा. तर प्रत्येकाने हे पुस्तक घ्यावं. आणि अपूर्व तुझ्या पुढे तर काहीच नाही हे झालं, आता याच्यानंतर कुठलं पुस्तक असणार सर? बघूयात, कविताला याला खूप वेळ लागतो. हे पण 8-10 वर्षाचं संचित आहे सर. हे 8-10 वर्षाचं संचित आहे. हो. म्हणजे लोकांना असं वाटतं अरे पुस्तक छोटं झालंय, हे छोटं पुस्तक सुद्धा 8-10 वर्षाचं संचित. म्हणजे तो मगाशी स्टार्टला म्हणाला की एक पुस्तक वाचतो म्हणजे आपण त्याच्या पूर्ण आयुष्याचा अनुभव आहे. म्हणजे 8-10 वर्षाचं संचित आहे. सगळं प्रेमाचा जो काळ होता, जसजसे पुढे अनुभव येत जातील संघर्षाचे, कविता पण बदलत जाईल. असं ठरून होऊ नाही, असं नाही ठरवत. पण मी हा विचार करतोय मी की थोडं प्रोज मध्ये गद्यात काही लिहिता येईल का, अजून काही देता येईल का, प्रयोग करून बघायचा. तो प्रयोग होईल पुढे. पण कविता तर मला वाटतं की बघूयात, म्हणजे अजून नक्की नाहीये. काही कविता लिहून ठेवलेल्या आहेत, त्याच्यातल्या काही करता येतंय का. पण मला तर वाटतं सध्या तरी हे याला किती प्रेम मिळतंय, किती प्रेम पाहिजे अजून तुला. म्हणजे 4-5 हजार कॉपीज तर विकल्या त्याच्या 4-5 महिन्यात. नाही सर, म्हणजे मला असं वाटतं की हे पुस्तक जे आहे ना, पुढच्या एका वर्षात जवळपास 25,000 कॉपीज येईल आम्हाला. तर आणि हे मराठीतलं सगळ्यात टॉपचं पुस्तक राहील असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पण आहे. तर अपूर्व, तुला येणाऱ्या काळातल्या प्रवासाशी, आणि अपूर्व माझा एक चांगला मित्रही झालेला आहे आणि मला त्याचा स्वभाव, त्याचं विजन आवडलेलं आहे. त्यामुळे आम्ही परत एकदा पुढच्या वर्षी भेटू. आणि पुढच्या वर्षी मला नाही वाटत तो आपल्याला वेळ देण्याच्या रेंजमध्ये देणार ना. म्हणजे 100 जगभर पोहोचल्यावर सुद्धा आम्हाला वेळ दे. आणि तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी आणि तुझ्यासोबत बोलून मला खूप छान वाटलं. तुला न्यू इरा परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तुझ्यासोबत कायम आहोत. धन्यवाद.